जर 100 सिनेमे करत असू आपण तर त्यातले 25 सिनेमे 50, 60 किंवा 70 कोटीच्या पुढे का जातात? आज जर लोकांना मोठ्या स्क्रीनवर जाऊन सुद्धा सीरियलसारखाच अनुभव मिळणार आहे. प्रत्येक मराठी सिनेमाला तेवढी मोठी इंडस्ट्री लाभत नाही. हिंदी चित्रपट जर तुम्ही केलात, प्रादेशिक भाषा जर बघितलं, त्यांच्या रिटर्न्स ऑफ इन्व्हेस्टमेंट्स पण तेवढे. हिंदी सिनेमा जर ह्या आठवड्यात येणार असेल तर त्या आठवड्यामध्ये इतर जास्त सिनेमे येत नाहीत. पण मराठीचा कंपॅरेटिव्हली आपण बघितलात ना की एकाच आठवड्यात 7-8 सिनेमे रिलीज होतात. सिटीमध्ये एका स्टुडिओच्या बाहेर उभा होतो आणि मागून जोरात हॉर्न वाजला. मागे संजय दत्त खिडकीतनं मला हात दाखवत होता. मी काय 7 मिनिटं होतो सिनेमात, 8 मिनिटं होतो. पण एवढ्या वर्षांनंतर सुद्धा त्यांनी कसं आहे तू सत्या? पहिल्या पेक नंतर दुसरा पेक भरताना सर्वात पहिला प्रश्न आहे का टचमध्ये? काय सध्या काय? तर ती सध्या काय करते हे सुद्धा त्याच्यातलं. हिंदी मालिका सुद्धा खूप केल्या ज्या खूप गाजल्या होत्या. बाबुल की दुआ लेतिजा कुसुम केलंय, शगुन नावाची मालिका केली. शेवटच्या सीनमध्ये मला नाना सरांसोबत अजय देवगण सरांना डिरेक्ट करायला मिळालं. जेव्हा मी हे चॅनल जॉईन केलं तेव्हा त्या चॅनलचे GRP 60 होते. काही आठवडे असे होते जेव्हा मी 500चा पल्ला गाठला. ह्याच्या मागे एक संपूर्ण टीम आहे. समर वेकेशनमध्ये घरी त्रास नको म्हणून आईनी बालनाट्य शिबिरात टाकलं. प्रचंड प्रमाणात मस्ती करायचो. सगळे टीचर्स असू देत किंवा प्रिन्सिपल असू देत ते म्हणायचे बघ तू 2 हात लांबच राहा. मी कधी तो सिनेमा लिहीन असं मला वाटलं नव्हतं आणि कोणी लिहायला तयार नव्हतं ती गोष्ट. माझ्या भावाने मला सांगितलं की मग तू जे लेखकाला सांगतोस ते तू लिही ना, इथून पैसे घे, थोडे इथून घे, सायकल वीक, बाईक वीक. ज्या दिवशी शूटिंग होत होतं त्या दिवशी कॅमेरामध्ये रिहर्स नव्हता. स्वप्नील जोशी की अंकुश चौधरी एकाच प्रोजेक्टमध्ये दोघे. तू भांडणाचा प्रयत्न केलास तरी मी ते होऊ देणार नाही. काही लोक ही पडद्यावर चमकण्यासाठी येतात तर काही लोक पडद्यामागे राहून तो पडदा संपवायचं काम करतात. या माणसाकडे पाहिलं तर हा माणूस तुम्हाला आपला माणूस वाटेल, पण या माणसाला जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा या माणसाने अक्षरशः त्या संकटांना धोबीपछाड केला. याच माणसाने आपल्याला आठवण करून दिली की ती सध्या काय करते आणि याच माणसाने आपल्या मुंबई पुण्याचं प्रेम वाढवलं. म्हणूनच ह्याच माणसाचं, या हरवणारी कलाकाराचं स्वागत करूया. अर्थातच लेखक, अभिनेते, दिग्दर्शक सतीश राजवाडे सर यांचं स्वागत करूया आपल्या आजच्या या नो फिल्टरमध्ये. सर तुमचं खूप खूप स्वागत आहे लोकमत फिल्मीवर. थँक्यू सो मच. सर एकंदरीत तुमच्या पर्सनॅलिटीकडे बघितल्यावर आम्हाला पहिलं दडपण येतं की म्हणजे ह्या माणसाशी आपण कसं बोलावं. पण जेव्हा तुम्ही एकदा आमच्याशी बोलायला लागता तर तुम्ही प्रत्येकाला आपलंसं करून जाता. म्हणजे काय ह्याच्या मागचं गणित आहे सर? आता चेहराच तसा आहे, काही करू नाही शकत. पण ॲक्च्युली आधी माझ्या मुलाचे मित्रसुद्धा त्याला तेच सांगायचे, तुझे वडील किती स्ट्रिक्ट आहेत रे. किंवा सध्या मुलीचे मैत्रिणी सांगतात, बाबा नाही आहेत ना घरी, तर ती विचारते का? नाही, तुझ्या वडिलांची भीती वाटते. त्यामुळे कदाचित पर्सनॅलिटीचं डिमांडच तसं आहे की किंवा मग जेनेटिक्स तसे आहेत. आईवडिलांनी जे जेनेटिक्स दिलेत की चेहरा कठोर वाटतो, पण एकदा तुम्ही ओळखायला लागल्यानंतर तुम्हाला कळतं की 24/7 मी तसा कठोर नसतो. राहणार तुम्ही पार्ल्यात, अस्सल पार्लेकर, कॉलेज मिठीबाई कॉलेज. कशी सुरुवात झाली आपल्या ह्या एंटरटेनमेंट क्षेत्रामध्ये तुमची? कॉलेजमध्ये असताना तुम्ही INT केली आणि INTला पारितोषिक मिळालं. कसा होता हा प्रवास? काय आहेत आठवणी आपल्या या क्षेत्राच्या? सो फार मागचा प्रवास आहे हा. म्हणजे तू जो मला प्रश्न विचारतोयस तो जवळ आता एक 27-28 वर्षापूर्वींचा विचारतोयस. पण मी ह्याच्या आधीसुद्धा काही प्लॅटफॉर्म्सवर सांगितलं आहे की समर वेकेशनमध्ये घरी त्रास नको म्हणून आईनी बालनाट्य शिबिरात टाकलं. कारण का फार द्वाड होतो. प्रचंड प्रमाणात मस्ती करायचो आणि माझा फार त्रास व्हायचा लोकांना. कारण का मी खरंच खूप मस्ती करायचो. अनकंट्रोलेबल होतो. एनर्जीज खूप अनकंट्रोलेबल होत्या. आणि बालनाट्य शिबिरात तिथे आईनी मला टाकलं. तिथे आईच्या डोक्याला एक 4-5 तास त्रास नको. कारण का एक किस्सा आहे की घरी रंगकाम सुरू होतं आणि काही सॅम्पल रंग लावले होते आणि एक भिंत पेंट करून ठेवली होती आणि मी ती अर्धी वेगळ्या रंगाने पेंट केली. कारण का मला असं वाटलं की खूप पॅसिफाईंग येते म्हणून मी ती अर्धी भिंत पेंट करून ठेवली होती. आणि मग त्या पेंटरने सांगितलं मी केलेलं काम यांनी परत खराब केलं. मी भिंती रंगवलेली आणि देऊन दुसरा रंग लावला. कारण का सिलिंगला वेगळा रंग असतो, भिंतीला वेगळा रंग असतो. कटकटच नको म्हणून आईने शिबिरात टाकला. तिथून कदाचित माझ्या एनर्जीज करेक्ट डिरेक्शनमध्ये फ्लो व्हायला लागले. तिथून मला एक डिसिप्लिन मिळाली की तिथून मला एक मार्ग मिळाला की कदाचित ह्या क्षेत्राचं कॉलिंग आहे मला. आणि सो आय एम व्हेरी थँकफुल की आईला असं वाटलं की त्या शिबिरात मला टाकावं. किंवा आय एम व्हेरी थँकफुल की त्या दिवशी माझ्या घरी रंगाचं काम सुरू होतं
आणि मी भिंतीला अर्धा रंग दिला आणि त्याच्यातनं मग त्या माझे खरे रंगांमुळे आयुष्यात एक वेगळा रंग आला. किंवा मग खरे रंग दाखवायचा चान्स मिळाला, असं काहीतरी म्हणता येईल. मग कॉलेजमध्ये कसं काय म्हणजे नाटकांमध्ये तुम्ही इंटरेस्ट घ्यायला लागलात? सो अकॅडमिकली मी कधी ड्रिव्हन नव्हतोच. मला माहिती होतं की मला अभ्यासक्रम हा एक पायरी वरती न्यायला उपयोगी पडणार आहे. कारण का शाळा, मग शाळेतनं तेवढे टक्के मिळाले पाहिजेत, मग कॉलेजमधनं तेवढे टक्के मिळाले पाहिजेत, मग पुढे काहीतरी करता येईल. सो जेमतेम जी बेसलाईन आहे तेवढे मार्क मिळवायचे हे ठरवलं होतं. जास्त डोक्याला ताण द्यायचा नाही. कारण का माझी अ, अ, माझी टेंडन्सीच नव्हती अकॅडमिकली ड्रिव्हन. मी स्पोर्ट्समध्ये खूप इंटरेस्टेड होतो शाळेमध्ये असताना आणि त्याच्यानंतर मग एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये मला थिएटर खूप आवडायचं. शाळेत मला कधी नाटकात काम करायला मिळालं नाही. त्याची कारणं वेगळी आहेत. कारण का मस्तीखोर असल्यामुळे मी कोणाकडनं हँडल होत नव्हतो. त्यामुळे सगळे टीचर्स असू देत किंवा प्रिन्सिपल असू देत ते म्हणायचे, "बघ तू 2 हात लांबच राहा." पण त्यात त्यांचं पुन्हा सांगतो त्यांचा काही दोष नाही. माझ्या एनर्जीजच तेवढ्या होत्या. त्यामुळे मला ते क्षेत्र खुणावत होतं आणि त्या शिबिरात गेल्यानंतर मला असं वाटलं, की मी इथे रमतोय. मला इथेच खूप चांगलं फोकस करता येतोय. त्याच्यामुळे माझ्या सगळ्या त्या एक्स्ट्रा कॅलरीज, एक्स्ट्रा एनर्जीज होत्या ना, त्या चॅनलाइज झाल्या आणि हळू आय स्टार्टेड टर्निंग इंटू अ डिफरंट पर्सन ऑलटुगेदर. त्या थिएटरच्या डिसिप्लिननी, त्या पाठांतराने, त्या त्या सगळ्या माहोलनी, त्या एंट्रीज, एक्झिट्सनी, त्या दिग्दर्शकाच्या सूचना घेऊन आपण 2-3 तास एका वेगळ्याच जगात ट्रान्सफर होतो आणि मग परकाया प्रवेश व्हायला लागतो आपला. ह्या सगळ्या गोष्टींनी मला एक वेगळा माणूस बनवला आणि अजूनही माझे नातेवाईक मला जेव्हा भेटतात तेव्हा त्यांचा विश्वास नाही बसत, की आधीचा माझा स्वभाव आणि आत्ताच्या माझ्या स्वभावात इतका फरक कसा आहे. तर मी त्यांना तेच सांगतो, की कदाचित थिएटर किंवा कदाचित ही जी एक एंटरटेनमेंट क्रिएटिव्ह फील्ड आहे, जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी क्रिएट करत असता आणि तुमच्याकडे एक ॲडव्हांटेज असतो, की तुम्ही एखादी कथा लिहिताना किंवा एखादी गोष्ट दिग्दर्शित जे करत असता, तेव्हा तुम्ही दर 6 महिन्यांनी किंवा 1 वर्षांनी एक वेगळं विश्व जगत असता. कधी एका वेगळ्या कुटुंबात जाता, कधी एका वेगळ्या माणसाच्या आयुष्यात डोकावता, कधी अ, संपूर्ण एक वेगळं जग निर्माण करता. त्यामुळे ह्या वेगवेगळ्या स्टेजेस, वेगवेगळ्या वर्षात वेगवेगळी आयुष्य त्या कलाकारांबरोबर आपल्याला पण जगता येतात ह्याची एक खूप गंमत असते. त्याच्यामुळे कदाचित आय हॅव टर्न्ड इंटू अ डिफरंट पर्सन ऑलटुगेदर. मग ऑल दी बेस्ट नावाचं तुम्ही नाटक केलं होतं, जे फार गाजलं होतं हं. मोहन वाघांचं. देवेंद्र पेम त्याचे दिग्दर्शक होते आणि ऑल दी बेस्टमध्ये ज्यांनी ज्यांनी काम केलं ते सगळे आज स्टार आहेत हो, आणि हो. तुम्ही सुद्धा स्टारच आहात म्हणायला गेलात तर. कारण अख्खं स्टार तुमच्याकडे आहे सध्या. म्हणजे मी स्वतःला नाही स्टार समजत आहे. कारण का स्टार होण्यासाठी अजून खूप मोठा पल्ला गाठावा लागतो. आणि जे स्टार्स आहेत त्यांनी खूप प्रचंड प्रमाणात वेगळ्या पद्धतीची मेहनत केलेली आहे. मला आनंद आहे की मी जे काम करतोय ते रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय, त्यांना ते आवडतंय. पण स्टार व्हायला अजून थोडासा वेळ आहे. अजून अजून थोडा पल्ला गाठावा लागेल असं वाटतंय मला. महाविद्यालयात एकांकिका स्पर्धेमधनं काम केल्यानंतर मला ऑल द बेस्ट हे नाटक मिळालं होतं. आणि मी दोन्ही भाषेत ऑल द बेस्ट नाटकात काम करायचो. मराठी आणि इंग्लिश सायमल्टेनियसली. म्हणजे शिवाजी मंदिरला दुपारी 4चा प्रयोग मराठीत केल्यानंतर मी रंगशारदा बँड्राला रात्री 8चा प्रयोग करायचो इंग्लिशमध्येच. त्यामुळे इंग्लिशमध्ये. डोक्यात विचार मराठी आहेत, पण डायलॉग इंग्लिशमध्ये कोणतं बोलायचो. कॅरेक्टर करायचं तुम्ही मी त्यात? दोन्ही भाषांमध्ये बहिरा हाच करायचो. महेश मांजरेकरांनी माझी एकांकिका बघितली आंबा नावाची INTला, हं. जिथे मला सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचं पारितोषिक मिळालं होतं. तिथून मग माझं सिलेक्शन झालं त्या नाटकामध्ये आणि जवळजवळ 890 प्रयोग केलेत मी त्या नाटकाचे दोन्ही भाषांमध्ये मिळून. मिळून. आणि लाईक यू सेड ऑल द बेस्ट हे नाटक अजूनही सुरू आहे. तेवढ्याच दणक्यात सुरू आहे. रसिक प्रेक्षकांना ते तेवढंच आवडतंय. आमचा दुसरा संच होता. म्हणजे भरत जाधव आणि भरत अंकुश आणि संजय नार्वेकर हा पहिला संच पहिला होता. संच नंतर तुमची टीम. आमची टीम होती. आणि आणि श्रेयस तळपदे वगैरे हे? मी, श्रेयस आणि आनंद. अच्छा, हां. आनंद इंगळे. आम्ही तिघे होतो या दुसऱ्या संचामध्ये. हां. आणि ऑल द बेस्ट मला फार असं वाटतं, की ऑल द बेस्ट ह्या नाटकात ज्यांनी काम केलं त्यांनी स्वतःचं एक असं स्थान निर्माण केलं आहे. आणि आपण असं म्हणतो ना, की तुमचं पहिलं पाऊल फार महत्त्वाचं असतं. त्या नाटकाला एवढी लोकांची पसंती मिळाली. लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं ते नाटक. तिथून कुठेतरी कळायला लागलं, की ऑडियन्स रिस्पॉन्स काय असतो आणि
कशा पद्धतीने काय केलं की तुम्हाला अ, कळतं की हा पंच वाजतोय का हा पंच नाही वाजत आहे. त्यामुळे ती एक स्कूलसुद्धा होती. देवेंद्र पेम सरांनी सुद्धा आंतरमहाविद्यालय स्पर्धेमध्ये आम्हाला बघितलं होतं ॲज यंग चिल्ड्रन. त्यामुळे त्यांच्याबरोबर पण काम करायला महेश मांजरेकर सर होते. त्यांनी स्वतःनी भरपूर मेहनत घेतली होती आमच्यावर. कारण का आम्ही जेमतेम 21-22 वर्षाची मुलं होतो तेव्हा. त्यामुळे ह्या सगळ्यांचे मनापासून आभार आहेत की त्यांनी आमच्यावर योग्य ते संस्कार घडवले. मग ऑल दी बेस्टचा एखादा असा किस्सा म्हणजे मला एक अशी गोष्ट कळली आमच्या सूत्रानुसार, की ऑल दी बेस्टमुळे तुमच्या आयुष्याला एक नवीन टर्न मिळाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये. तो काय टर्न होता? दीपा परब ह्यांचा काय त्याच्यामध्ये हात आहे, हे जरा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तुमचे सूत्र खूप डीप आहेत. म्हणजे एवढ्या जुन्या गोष्टी जर तुमच्यापर्यंत पोहोचत असतील पण पण ऑल द बेस्टच्या आधीपासूनच म्हणजे आता दीपाचा विषय निघाला तर ऑल द बेस्टच्या आधीपासूनच मी आणि माझी बायको आम्ही एकमेकांना डेट करत होतो पल्लवी आणि ऑल द बेस्ट नाटकाच्या दौऱ्यांमध्ये गेल्यानंतर मग फोनवर कसं बोलायचं तेव्हा मोबाईल्स नव्हते. लँडलाईन्सच असायचे आणि पी-सी-ओ असायचे इफ यू रिमेंबर. पी-सी-ओ. एस-टी-डी, आय-एस-डी, पी-सी-ओ असे ते चौकोनी बूथ हां, असायचे. बूथ दरवाजा असायचे. बंद करायचा आणि मग आपण आतमध्ये गेलो की तासनतास बोलू शकतो. त्यामुळे लँडलाईनवर फोन केल्यानंतर मग तिच्या घरी तिच्या आईनी किंवा वडिलांनी फोन उचलल्यानंतर सारखा एकच मुलगा तुला फोन का करतोय? असा प्रॉब्लेम तिलासुद्धा येऊ नये म्हणून मग आमच्या नाटकात दीपा होती. मग दीपाला प्रत्येक ठिकाणी मग कितीही लांब एस-टी-डी किंवा आय-एस-डी बूथ असलं तरी तिला रिक्वेस्ट करून तिला तिथपर्यंत घेऊन जायचं. मग ती फोन करायची. मग पल्लवी कॉलवर यायची आणि मग आम्ही शांतपणे बोलत राहायचो. सो दीपाने खूप मदत केली. इनफॅक्ट त्या नाटकात जितक्या मुली बदलल्या कालांतराने, त्या सगळ्या मुलींकडे एक ड्युटी ही होतीच, की की त्यांनी तोच. पल्लवीला फोन करायचा आणि नंतर मग मला द्यायचा आणि मी तासनतास मग तिच्याबरोबर बोलायचो. सर तुम्ही वास्तव सिनेमामध्ये सुद्धा काम केलं हो, होतं हो, हो. आणि म्हणजे फार कमी लोकांना माहिती आहे, की तुम्ही वास्तव हो, सिनेमा सुद्धा केलात. हो. तर वास्तवचा काय अनुभव होता? तुम्ही असिस्टंट पण होतात तेव्हा नाही, त्यांचे? नाही. अजिबात नाही. तुम्ही रोल केला होता हो, फक्त. हो. काय किस्सा आहे आम्ही वास्तव ऑल द सिनेमाचा? बेस्ट नाटकात काम करायचो महेश सरांच्या. हां. महेश सरांचं मराठीसुद्धा होतं, इंग्लिश पण होतं. हं, आणि आम्ही सगळी मुलं ही महेश सरांची खूप मोठी फॅन. हं. वास्तवमध्ये जी संजय दत्तची गँग आहे, ही सगळी मराठी थिएटरची गँग. हो, तुम्ही कमलाकर सातपुते, मी, मंगेश भरत, सातपुते. मंगेश, मकरंद, त्याच्यानंतर अतुल काळे, आम्ही हे सगळे आम्ही आम्ही किंवा निलेश दिवेकर, हं. आम्ही सगळे महेश सरांचे स्टुडंट्स आणि महेश सरांचे खूप मोठे फॅन आणि आमच्यावर थिएटरमध्ये महेश सरांनी प्रचंड प्रमाणात संस्कार केलेत. त्यामुळे त्यांनी सांगितलं, "उद्यापासून शूटिंगला यायचं आहे." आम्ही शूटिंगला हजर होतो. त्यामुळे खूप मज्जा केली आम्ही. अजूनही काही लोकं त्या पावभाजीच्या गाडीवरच्या त्या सीनसाठी मला ओळखतात. हो. आय एम अमेज्ड की तेव्हा दाढी मिशी नव्हती. आता केस पिकायची वेळ आली आहे. सगळे म्हणजे तुम्ही चंदेरी केस आजही झाले. हँडसम दिसता सर. हँडसमचा प्रश्न नाही आहे. अजूनही त्या रोलमधले ओळखतात हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे खूप मजा आणि वास्तवच्या वेळेस प्रचंड प्रमाणात जसं मी मगाशी म्हणालो शिकायला खूप मिळालं. महेश सरांकडे बघून ते काय पद्धतीने सीन समजवतात, कशा पद्धतीने अँगल्स लावतात, काय पद्धतीने कलाकारांशी बोलतात, कशा पद्धतीने अख्खं युनिट मॅनेज करतात. प्रत्येकाकडनं खूप खूप शिकलो आहे. महेश सरांकडनं पण खूप शिकलो आहे. थिएटरमध्ये सुद्धा सिनेमा करत असताना सुद्धा. त्यांच्या पहिला चित्रपट निदान जो एक चित्रपट होता त्यांचा, हो. त्याच्यात सुद्धा आम्ही काम केलं. त्यामुळे आम्ही महेश सरांचे स्टुडंट्स होतो. आणि मग कधी संजय दत्त यांच्याशी तुम्हाला संवाद खूप साधण्याची संधी खूप मिळाली? खूप आमच्याबरोबर खूप गप्पा मारायचा तो. आगे बैठ रहे इधर असं वगैरे? आम्ही खूप गप्पा मारायचो. म्हणजे इतका मोठा माणूस आहे तो सुद्धा. वास्तव सिनेमाला जवळ-जवळ आता काय 20 एक वर्ष तर सहज झाली असतील. फिल्म सिटीमधला किस्सा आहे. मी फिल्म सिटीमध्ये एका स्टुडिओच्या बाहेर उभा होतो आणि मागून जोरजोरात हॉर्न वाजला आणि सगळ्यांनीच मागे बघितलं तर मागे संजय दत्त खिडकीतनं मला हात दाखवत होता. काही कारण नाही आहे त्याला हे करायचं. त्यांनी इतके सिनेमे केलेत, इतक्या लोकांबरोबर काम करतोय, पण त्यांनी इतक्या वर्षांनंतर सुद्धा हे लक्षात ठेवून मी काय 7 मिनिटं होतो सिनेमात, 8 मिनिटं होतो. पण एवढ्या वर्षांनंतर सुद्धा त्यांनी "कैसा है तू सत्या?" हे म्हणणं आणि मी अजिबात अतिशयोक्ती करत नाही. कदाचित हे आज त्याला आठवेल, नाही आठवेल माहीत नाही. पण ही पण जवळ-जवळ एक 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. स्वतःहून गाडीचा हॉर्न वाजवून खिडकीतनं हात दाखवणं, तुमच्या अगदी छोट्या सहकलाकाराबरोबर. हे सुद्धा मी शिकलो या मोठ्या माणसांकडून, की लक्षात ठेवणं फार गरजेचं असतं. तुम्ही कोणासोबत काम करता, काय-काय करता. एवढा मोठा माणूस आहे, त्याला हे करायची गरज नाही आहे. न बोलता खूप काही शिकवून गेला. मग कधी त्यांनी पार्टी-बिर्टीसाठी बोलवलं की नाही हो तुम्हाला सर, सर? मी फार लहान आहे. एवढं काही नाही आहे.
त्याने ओळख दाखवली हेच खूप आहे. मग आपण दिग्दर्शक व्हावं असं केव्हा वाटलं तुम्हाला? मी मी गोविंद निहलानींची फिल्म करत होतो. हं, अ, ते त्यांची सुद्धा टीम ऑल द बेस्ट इंग्लिश बघायला आली होती आणि त्याच्यानंतर मला त्यांची एक फिल्म मिळाली होती, त्याचं नाव आहे संशोधन. हं. सो त्यांच्याबरोबर काम करत असताना ॲक्टर म्हणून तर खूप मजा येतच होती. पण एकदा मी त्यांना भेटायला त्यांच्या बँड्राच्या एडिटिंग रूममध्ये गेलो होतो हं. आणि तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की खरी गंमत तर इथे आहे. म्हणजे आपण आपलं काम करून निघून जातो. पण अख्खी फिल्म इथे जमवली जाते. वेगवेगळ्या दिवशी, वेगवेगळ्या ठिकाणी एक फिल्म शूट केलेली असते. ती एडिटिंग मशीनमध्ये सगळी ट्रान्सफर होते आणि मग तुमच्याकडे ते अख्ख्या एका गठ्ठ्यासारखी किंवा अख्ख्या पुस्तकासारखी तुमच्यासमोर येते आणि मग ते चित्र तुम्हाला एकमेकांबरोबर असेंबल करायचे असतात. मग त्याच्यावर अजून संस्कार करायचे असतात. ते डबिंग करायचं असतं, त्याला बॅकग्राऊंड म्युझिक द्यायचं असतं. कुठे काही ड्रॅग होत असेल तर ते कापा वगैरे आणि त्याच्यातनं एक सुटसुटीत प्रयोग. तर मला असं वाटलं की धिस इज अ लार्जर पिक्चर दॅन व्हॉट वी आर डुइंग आणि अ, मला तो प्रोसेस खूप आवडला आणि मला असं वाटलं की आपण हे ट्राय केलं पाहिजे आणि मग त्यांना रिक्वेस्ट करून त्यांचे एडिटिंग तास तिथे अटेंड करायला लागलो. तिथे तिथे कळलं की आपल्याला हे आवडतंय. आपल्याला गोष्ट सांगायला जास्त आवडेल. म्हणजे वन्स एन ॲक्टर यू आर ऑल्वेज एन ॲक्टर. तुम्हाला तुमच्या अंगातनं ते कधी जात नाही मग. करेक्ट. ते रक्तात भिनतं तुमच्या. त्यामुळे अभिनय हे आज उद्या कधीही पहिलं प्रेम असणारच आहे. पण ह्याच्यात गंमत यायला लागली. ह्याच्यात कळलं की आपण गोष्ट वेगवेगळ्या एकच गोष्ट आपण वेगवेगळ्या पद्धतीने सांगू शकतो. त्याची किक खूप मोठी मिळायला लागली. त्यामुळे सगळं लक्ष मी माझं त्या ठिकाणी डायव्हर्ट केलं. मग तुम्ही दिग्दर्शक होण्याआधी एक एडिटर बनलात. होय. दिग्दर्शक व्हायच्या आधी एक एडिटर बनलो कारण का ते सुद्धा तिथे कळलं, की एका दिग्दर्शकाला तांत्रिक बाजू येणं फार गरजेचं असतं. जर तुम्हाला हेच माहिती नसेल, की तुम्ही शूट केल्यानंतर नंतरच्या प्रोसेसमध्ये तुम्ही काय करणार आहात किंवा तुमचा कुठला सीन कुठे सुरू होणार आहे, कुठे संपणार आहे आणि ते एकमेकांशी जोडल्यानंतर अख्खं चित्र काय दिसणार आहे. कोणत्याही दिग्दर्शकाला रसिक प्रेक्षकांना तो चित्रपट दाखवण्यापूर्वी तो चित्रपट दिसलेला असतो किंवा हे खूप महत्त्वाचं असतं, की त्यांनी तो सिनेमा अख्खाच्या अख्खा आधी त्याच्या डोक्यात पाहिलेला असतो. तरच तो वेगवेगळ्या दिवशी, वेगवेगळ्या ठिकाणी जरी तुकड्या-तुकड्यांमध्ये शूटिंग असलं तरी त्याच्या डोक्यातलं ते अख्खं चित्र जे आहे ते वेगवेगळ्या भागांमध्ये शूट करून सुद्धा एकत्र आणल्यानंतर कसं दिसेल, हे त्या दिग्दर्शकाचं व्हिज्युअलायझेशन असतं. हे त्याला येणं फार गरजेचं असतं. त्यामुळे कोणती तरी एक तांत्रिक बाजू तुम्हाला येणं फार गरजेचं असतं. मग मग एडिटर असाल तुम्ही किंवा तुम्ही कॅमेरामॅन असाल. हे खूप महत्त्वाचं असतं एका दिग्दर्शकासाठी किंवा तुम्ही लेखक असाल. तुम्हाला ते अख्खं चित्र मांडणं स्वतःच्या डोक्यात प्रेक्षकांना दाखवण्याच्या आधी हे फार गरजेचं असतं. मग आता तर सगळं डिजिटली एडिट होतं म्हणजे आताचे सॉफ्टवेअर्स वेगळे आहेत. मग तेव्हा कशा पद्धतीने एडिट व्हायचं आणि तुम्ही कुठल्या प्रोसेस शिकलात एडिटमधल्या? सिनेमा मी जेव्हा एडिट करायला लागलो तर डिजिटली यायला लागलं होतं. हं, पण माझं एडिटिंगचं शिक्षण झालं बहुतेक लोकांना माहिती पण नसेल, की तेव्हा नाही का लो बँड असायचा एक. लो बँडमध्ये असं एक चौकोनी मशीन असायचं. त्याला 2 बरण्यांसारखी झाकणं असायची आणि ते इन आउट असायचे. मग तुमचा सोर्स जो असतो तिथून मटेरियल घ्यायचं. मग ते त्या रेकॉर्डिंगमध्ये जातं आणि मग ते प्लस मायनस असायचे. मग फ्रेम्स तुम्ही अक्षरशः टाइपरायटरसारखे प्लस मायनस करून जॉइन करू शकायचा. त्याला हाय बँड म्हणायचे. मग हाय बँड नंतर मग लो बँड म्हणायचे. सॉरी, आय एम सो सॉरी. मग त्याच्यानंतर हाय बँड आले. हाय बँड नंतर बीटा आलं. मग बीटा एबी रोल आले. सो ह्या सगळ्या गोष्टी मला शिकायला मिळणं हे खरंच माझं भाग्य आहे. कारण का मला खूप शिकायचं होतं. मला ते सगळं तंत्र शिकायचं होतं. कारण का जोपर्यंत तुम्हाला ते येत नाही, तोपर्यंत तुम्हाला कोणी एखादा प्रश्न जर विचारला, की "हे असं का करतोयस?" किंवा "हे केल्यामुळे काय होणार आहे?" हे सांगता येणार नाही आणि आपण जर दिग्दर्शित काही करत असलो आणि आपल्याकडे एखाद्या प्रश्नाचं उत्तर नसेल कलाकाराने जर विचारलं, तर मग ते योग्य नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला समजून घेणं माझ्या स्वतःसाठी फार गरजेच्या होत्या. म्हणून मग मी हाय बँड शिकलो, लो बँड शिकलो, हाय बँड शिकलो, बीटा, एबी बीटा, एबी रोल. मी जोपर्यंत सिनेमा एडिट करायला लागलो होतो ना, तोपर्यंत मीडिया 100 आलेले. मीडिया 100 हे आय थिंक सॉरी ॲव्हिड आलेला. मीडिया 100 तर होतच. ॲव्हिड आला होता आणि ॲव्हिड हे सर्वात पहिलं नॉन लिनियर डिजिटल एडिटिंगचं सॉफ्टवेअर होतं. जे सगळ्या एडिटर्सना ते जाऊन डेमॉन्स्ट्रेशन देत होते, वर्कशॉप्स घेत होते. त्यामुळे ते एकदा ते कॉम्प्युटर स्क्रीनवर आल्यानंतर त्याची एक वेगळीच गंमत यायला लागली.
मग मी मीडिया 100 शिकलो, ॲविड शिकलो, मी मॅट्रॉक्सवर काम करायचो आणि ते करता, 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 करता कॉन्सेप्ट्स खूप क्लिअर व्हायला लागल्या. मग प्रोसेस खूप स्मूथ व्हायला लागला. हार्ड डिस्कवर सगळ्या गोष्टी जायला लागल्या. त्या परमनंटली सेव्ह व्हायला लागल्या आणि हळूहळू जग मोठं व्हायला लागलं. तसं डिजिटल एडिटिंग माझ्या मते मी माझा जो एक एडिटर माझ्यासोबत होता, ज्याच्याकडनं पण मी फार शिकलो, कैझर हाशमी नावाचा, ज्याने मृगजळ माझ्याबरोबर एडिट केला. कारण का त्याला डिजिटल येत होतं आणि माझ्याकडे एडिटचे कॉन्सेप्ट्स क्लिअर होते. त्यामुळे त्याचासुद्धा खूप मोठं योगदान आहे माझ्या जर्नीमध्ये, माझ्या प्रोसेसमध्ये. ह्या सगळ्या लोकांकडनं टप्प्याटप्प्यावर त्यांनी न शिकवता सुद्धा मी खूप शिकत गेलो, कारण का ती माझी गरज होती. मग सुरुवात झाली एक सिनेमा लिखाणाची आणि तो पहिला सिनेमा आला मृगजळ. ॲक्च्युली मी कधी तो सिनेमा लिहीन असं मला वाटलं नव्हतं, कारण हं. का मी जेमतेम 24 वर्षाचा होतो जेव्हा तो लिहायला घेतली होती अच्छा. किंवा आम्ही पिच करायला होतो आणि कोणी लिहायला तयार नव्हतं ती गोष्ट. बरं काही इंडस्ट्रीमधले लेखक होते जे दिग्गज होते तेव्हा, त्यांच्याकडे वेगळी कामं होती. त्यांनी हो सांगूनसुद्धा कधी माझी स्क्रिप्ट पूर्ण झाली नाही आणि मग माझा एकतर निर्माता मिळणं हे खरंच खूप मोठं असतं आणि जेव्हा मी सुरू केलं, म्हणजे मी 2000 साली सुरू केला होता. आजपासून 26 वर्षांपूर्वी एखाद्या नवीन मुलाला एक मराठी चित्रपट करायला निर्माता मिळणं ही फार फार मोठी गोष्ट होती. तर त्याचा पेशन्स संपायला लागला, की कदाचित काही होत नाही आहे, लहान आहे मुलगा. आणि तेव्हा जेमतेम 2-3 दिग्दर्शक होते आपल्याकडे, जे खरंच खूप मोठे-मोठे चित्रपट बनवायचे. मग माझ्या भावाने मला सांगितलं, की "मग तू जे लेखकाला सांगतोस ते तू लिही ना आणि मग बघ काय होतं. एक चान्स स्वतःला तर देऊन बघ." तुमच्या भाऊने तुम्हाला ती स्टोरी सांगितली होती? नाही, सख्ख्या भावाने मला सांगितलं, "तुझ्या डोक्यात जे आहे ते अच्छा, तू लिहून काढ." अच्छा. तुम्ही दुसरा लेखक अपॉइंट हो. करण्यापेक्षा तुम्ही स्वतःच लिहा तुला म्हणा. जर सगळे लेखक पिलर टू पोस्ट पळवतायत, आज ये, उद्या ये, हं. आज पुण्याला आहे, परवा नाशिकला आहे, इथे हे सगळं केलं आम्ही. तर तुम्ही हे सगळ्या लेखकांना भेटला त्यांच्या त्यांच्या ठिकाणी जाऊन? पण कदाचित त्यांना माझ्यासाठी वेळ नाही मिळाला किंवा ते त्यांच्या त्यांच्या कामात बिझी होते. आय डोंट टू ब्लेम एनीवन. पण मग माझ्या भावाने सांगितलं, की "जर तुझ्याकडे एकच चान्स राहिला आहे आणि तो निर्माता म्हणतोय, की आता आठवड्याभरात नसेल आला तर आपण ड्रॉप करूया आयडिया, तर तू लिहून बघ." आणि 2 दिवसात मी ते 45 सीन जे माझ्या डोक्यात, जसं मी मगाशी म्हटलं, की जे माझ्या डोक्यात आहेत, कन्व्हर्सेशन्स काय असतील, म्हणजे स्क्रीन प्ले आणि डायलॉग एकत्र लिहून ते 45 पानांची स्क्रिप्ट होती ती. ती मी निर्मात्याला ऐकवली आणि बहुतेक आय आय वॉज लकी दॅट डे आणि माझे स्टार्स सगळे अलाइन्ड होते. माझ्या आई-वडिलांचे, माझ्या बायकोचे कदाचित प्रेयर्स त्या दिवशी आन्सर झाले आणि ती स्क्रिप्ट त्या निर्मात्याला आवडली आणि मग तिथून आम्ही ती सुरू केली. मग तो सिनेमा जेव्हा सुरू झाला, त्यावेळेला त्या सेटवरती एक गंमत घडली होती, की पूर्वी आपण आता डिजिटली शूट करतो, बरोबर आहे? तर तो आपण तेव्हा रीलवर शूट करायचो. सो काय तो रीलचा किस्सा आहे सर? एकतर आमचे पैसे संपले होते. हां. ओके. कारण का आम्ही आधी 16वर करणार होतो, त्याच्यानंतर मग 35वर करणार होतो. मग आम्ही असा विचार केला, आपण सिनेमास्कोपवरच करूया. तुमची स्वप्न वाढायला लागतात ना. मग मी आणि माझा मित्र होता, जो माझ्याबरोबर जो प्रोड्यूस करत होता माझ्यासाठी, नवीन उपाध्याय नावाचा. माझ्या शाळेतला मित्र होता, वर्गमित्र अच्छा. आमचा. हो. मग इथून पैसे घे, थोडे इथून घे, सायकल विक किंवा बाईक विक, तुझं हे कर, ते कर करून ज्या दिवशी शूटिंग होत होतं, त्या दिवशी कॅमेरामध्ये रिहर्स नव्हता हं. आणि सकाळी 10 वाजता लॅब उघडणार होती. सकाळी 7ची शिफ्ट होती, कारण का कलाकारांना 2 वाजता जायचं होतं. अख्खं लाइटिंग झालं होतं कोण आणि होते कलाकार? सगळे मित्र होते आणि सगळे फार कोऑपरेटिव्ह होते. म्हणजे तुषार दळवी होते, रेशम होती हं. आणि मग त्यांचे आई-वडील वगैरे, वगैरे. आणि तुम्ही जर मृगजळ बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, की त्यांच्या घरी जे त्यांच्या लग्नाच्या बोलणीचं सीन आहे, की त्यांच्या फेसवरनं जाऊन खिडकीच्या बाहेर जातो कॅमेरा आणि हं. खिडकीच्या बाहेर जाऊन मग सगळ्यांपर्यंत जातो. तो इनडोअर, आउटडोअर आणि बाहेर असा एक वन शॉट होता. सो त्याला लाईट चेंजचा एक इफेक्ट होता. तुम्ही इनडोअर असेल तर तो आपल्याला लाइटिंग करावं लागतं. तो बाहेर गेल्यानंतर जेव्हा लाइटिंग जातं आणि खऱ्या डेलाईटमध्ये येतो, ते एक्सपोजर तुम्हाला मॅनेज करावं मॅनेज लागतं. करावं लागतं. थोडं लाईट कट करावं लागतं. सो त्या रिहर्सलमध्ये आम्ही थोडासा वेळ काढला. त्याच्यानंतर मग असं लक्षात आलं, की खूप झालं आहे रिहर्सल आणि टॉप लाईट झाला आहे. मग मी रील येईपर्यंत मग मी काय केलं, मी अख्खाच्या अख्खा अँगल बदलला.
तोपर्यंत कलाकारांना ते लक्षात आलं नाही की मी तो अँगल का बदलतोय. अँगल बदलल्यानंतर अर्ध्या तासाने ते रील्स आले, ते आम्ही कॅमेऱ्यात टाकले आणि त्यांना त्या प्रोसेसमध्ये कळलं पण नव्हतं की त्या दिवशी शूटिंग जे सुरू झालं ते आमच्याकडे डब्बा नव्हता. पण सिनेमा झाल्यानंतर त्यांना सांगितलं आम्ही की असं-असं सुद्धा होतं. मग सिनेमा झाला. सिनेमाला 20 ते 23-25 त्या पारितोषिकं वर्षभरात मिळाली त्या सगळी. वर्षभरात चित्रपटाला 23 पुरस्कार मिळाले. मग त्यावेळेला तुमचं काय रिएक्शन होतं, की आपलं पहिलं बाळ, आपण एक पहिला प्रोजेक्ट करतोय आणि त्याला इतका खरं सांगू विश्वासच नव्हता. आम्हाला नॉमिनेशन्स पण आले होते. ह्याचा अजून एक किस्सा आहे. मी ना फार कमी लोकांना हा सांगितलाय. हं. मी एका रेकीवर होतो आणि माझ्या भावाने सांगितलं, आई कोथिंबीर निवडत बसलेली आणि आईच्या न्यूजपेपरवर कोथिंबीर त्याच्यावर काहीतरी असं ना, एक ना अल्फा गौरव म्हणून असं आहे मराठी चित्रपटाचे नॉमिनेशन्स. तर हे काय आहे? हे आपला सिनेमा गेलाय का? म्हटलं मला काहीच माहिती नव्हतं ना, इंडस्ट्रीला बिलॉन्ग पण करत नव्हतो. मग खालती एक फोन नंबर होता. त्या फोन नंबरवर फोन केला तर ते म्हणाले लास्ट डेट आज आहे. सबमिशनची. हो. आणि आम्हाला कुठे माहिती की पुरस्कार असतात, चित्रपट पुरस्कार असतात किंवा आम्हाला असं वाटलं की निर्माता करतो. बरं आमच्या निर्मात्याला पण काहीच माहिती नव्हतं. त्याचा पहिला सिनेमा. हो. सिनेमा बनवून झाला होता आमचा. मग त्या रेकीवरनं आम्ही डायरेक्टली अल्फाच्या ऑफिसमध्ये गेलो वरळीच्या. तिथे परत त्यांनी बघितलं की असे 25-26 वर्षाचा एक मुलगा आला आहे. त्याच्या मित्राबरोबर जो सुद्धा त्याच वयाचा आहे आणि तो रिक्वेस्ट करतोय की प्लीज आमची एंट्री घ्या. कारण का आमचा पहिलाच चित्रपट आहे आणि त्यांनी मनाचा फार मोठेपणा दाखवला की 7 वाजेपर्यंत जर आणून दिलास तर आज शेवटचं स्क्रीनिंग चालू आहे. कारण का आज शेवटचा फॉर्म दिवस आहे आणि स्क्रीनिंग पण शेवटचं आहे. मग आम्ही परत पार्लरला गेलो. तिथून नटराज नावाचा जो हायवेवर स्टुडिओ आहे. हां. तिथे एक प्रिव्ह्यू थिएटर होतं. तिथे ते आम्ही आमची रील. 7 रील घेऊन गेलो आणि संध्याकाळी तो चित्रपट सगळ्यांना दाखवला. शेवटचा चित्रपट माझा बघितला गेला. पण तेव्हा म्हणजे अजूनही आपली माणसं फार छान आहेत रे. म्हणजे इंडस्ट्रीतली माणसं जर त्यांना दिसतं ना, की कोणीतरी मेहनत करतोय, मनापासून करतोय, ते तू आणतोयस का? येतोय, नक्की येतोय तुझा चित्रपट. हे आम्हाला एकांकिका स्पर्धेच्या वेळेस पण हो. आम्ही जाणवलं होतं, की मॅडम आमची प्रॉपर्टी आली नाहीये. आमचा पहिला नंबर आहे. आम्हाला तिसरा तिसरा नंबर तर द्याल का? आमची प्रॉपर्टी येईल. खूप कन्सिडर करतात. हे पण मी खूप शिकलोय त्या माणसांकडनं बघून, की तुम्ही नाही कन्सिडर केलं तर कोण कन्सिडर करणार? जेव्हा आमची उमेदीची वेळ होती, आम्ही सीनियर्सकडे बघायचो, की प्लीज आम्हाला कन्सिडर करा, आम्हाला चान्स द्या ना. तेव्हा त्यांनी जर दिला नसता, तर आज कदाचित आपण इथे बसून बोलू शकलो नसतो. जेव्हा आमची वेळ येईल, तेव्हा आम्ही सुद्धा त्या लोकांना मदत केली पाहिजे. त्यांना त्यांना हात दिला पाहिजे आणि मी अजूनही त्याच प्रिन्सिपलवर काम करतोय, की जर मला तेव्हाच्या लोकांनी जर हात दिला नसता, तर माझी जर्नी सुरू झाली नसती. त्यामुळे जेव्हा केव्हा पॉसिबल असतं मला, तेव्हा मी ते लक्षात ठेवतो आणि मी माझ्याकडनं जेवढी मदत शक्य आहे तेवढी मदत करायचा प्रयत्न करतो. मग तो चित्रपट बघितला गेला आणि मग एक देवाच्या दयेने पुरस्कार मिळत गेले. देवाच्या देणे काय सर, सिनेमा चांगलाच होता तो. चांगलं काम सगळे करतात. कोणीच आपण एक वाईट सिनेमा करूया म्हणून सुरुवात करत नाही किंवा आपण एक वाईट मालिका करूया, वाईट नाटक करूया, असं कधी कोणीच सुरू करत नाही. पण तुमच्या मेहनतीबरोबर ना तुम्हाला ते थोडंसं एक लक फॅक्टर आपल्या इंडस्ट्रीत लागणं फार गरजेचं असतं आणि त्या लक फॅक्टरसाठी यू हॅव टू बी ॲट द राईट टाईम, ॲट द राईट प्लेस. त्यामुळे मी ऑलवेज असं म्हणतो, की देवाचे खूप आशीर्वाद आहेत, आई-वडिलांचे खूप आशीर्वाद आहेत, की आपल्या मेहनतीला त्यांच्या आशीर्वादामुळे तुमच्या कुटुंबाचे, तुमच्या बायकोचे, तुमच्या अख्ख्या परिवाराचे गुड विशेस, प्रेयर्स सगळे तुमच्यासोबत असतात. जेणेकरून तुमच्या मेहनतीला भर पडतं आणि तुमच्या त्या मेहनतीचं वजन अजून वाढतं. त्यामुळे एक माणूस चित्रपट करत नसतो. त्याचं अख्खं घर, त्याचं अख्खं कुटुंब चित्रपट करत असतं किंवा मालिका दिग्दर्शित करत असतं. त्यामुळे त्याच्या मागे त्याचं अख्खं कुटुंब उभं असतं. ते अख्खं कुटुंब बघत असतं तो प्रोसेस आणि जगत असतो. त्यामुळे ते एका माणसाचं यश नसतं. ते माझ्या मते त्या त्या प्रोजेक्टशी निगडीत असलेल्या सर्व कुटुंबियांचं म्हणजे सेटवर जर 500 माणसं असतील आणि ऑन एन ॲव्हरेज जर 3 माणसं प्रत्येकाच्या घरात पकडली, तरी तुमची कमीत कमी एक 150 मल्टिप्लाइड बाय अजून एक आई-वडील पकडून जवळ-जवळ 1,500-2,000 माणसांच्या तुमच्या मागे आशीर्वाद आशीर्वाद असतो. असतात, की हे प्रोजेक्ट चालावं. क्या बात है सर. सर मग तुम्ही हा पहिला सिनेमा केल्यानंतर पहिल्याच बॉलमध्ये सिक्सर मारलात तुम्ही, इतकी पारितोषिकं मिळाली त्या सिनेमाला.
त्यानंतर तुम्ही मराठी सिनेमा करण्यासाठी थोडा वेळ घेतला. त्या मधल्या वेळामध्ये तुम्ही जे करत होतात ते आजपर्यंत तुम्ही कुठे सांगितलं नाहीत काय करत होतात ते? त्या चित्रपटाला 23 पुरस्कार मिळाल्यानंतर असं वाटलं होतं की आता हायवे ओपन आहे आपल्यासाठी आणि हं. आता आपण एक मोठी रेसिंग कार मिळाली आपल्याला आणि आपण झूम, झूम, झूम करत पुढे जाऊ. पण जवळजवळ एक 4-4.5 वर्ष माझ्याकडे कसलंच काम नव्हतं. कारण आपली इंडस्ट्री तेव्हा अशी फार मोठी नव्हती. आज जेवढे ॲव्हेन्यूज आहेत, आज ज्या म्हणजे आज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची कामं आहेत. आज डिजिटल कामं आहेत. आज तुम्ही स्वतःचे चॅनल उघडू शकता. आज तुम्ही डिजिटलवर काय-काय करू शकता. पण तेव्हा चॅनल्स कमी होती. तेव्हा चित्रपट मोजके बनायचे. तुमच्याकडे एकाच सिनेमाचा अनुभव होता. माणसं ओळखीची नव्हती. त्यामुळे कुठे कसं काम शोधायचं, कसं मागायचं वगैरे हे माहीत नसल्यामुळे आता पुढे काय? हा प्रश्न होता आणि त्याच्यात 4-4.5 वर्ष गेली. माझ्याकडे काम नव्हतं आणि तेव्हा माझं अख्खं कुटुंब माझी बायको खूप हिमतीने आणि खूप स्ट्राँगली माझ्या मागे उभे होते, की होईल, डोंट वरी. तर तो एक होप, ती एक उमेद हे फार महत्त्वाचं असतं प्रत्येक टेक्निशियनच्या आयुष्यात. कारण का आफ्टर अ पर्टिक्युलर टाईम जेव्हा तुमच्यावर जबाबदारी येते, तेव्हा तुम्ही सहज गिव्ह करू शकता. पण त्यावेळेस तुमच्यासोबत जर तुमचं कुटुंब उभं असेल, तर तुमचा प्रवास पुढे चालू राहू शकतो. सर मग तुम्ही एक दिग्दर्शक म्हणून आपल्या मराठी सिनेमाला, आपल्या मातीतल्या सिनेमाला कुठे पाहता? कारण आज मराठी सिनेमा साता समुद्र पार जाऊन पोहोचलाय. पण आपण बघतो ना, काही सिनेमांना तितकं ग्लॅमर मिळत नाही किंवा तितके ते सिनेमे लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. तर तुम्ही मराठी सिनेमा कुठे पाहता? एक तर आपल्याकडे संहिता खूप छान-छान आहेत. हं. आपल्याकडचं लिटरेचर खूप चांगलं आहे आणि खूप आहे. अमाप आहे आणि जितकं आपण वाचू, जितकं त्याच्याबद्दल जितकी माहिती काढू, जितकं ते समजू, माझ्या मते आपल्याकडे खूप मोठे-मोठे साहित्यकार आहेत, खूप मोठे लेखक आहेत, खूप जास्त प्रमाणात आपल्याकडे लिटरेचर आहे, ज्याच्यावरनं आपण खूप चांगल्या-चांगल्या कलाकृती बनवू शकतो. त्यामुळे आपल्याकडे आपल्या मराठी इंडस्ट्रीला ते वरदान आहे लिटरेचरचं. दुसरी फार महत्त्वाची गोष्ट, कोणताही सिनेमा मोठा होण्यासाठी त्यांना ना एक खूप मोठी इंडस्ट्री लागते आणि आज ज्या पातळीवर वेगवेगळ्या इंडस्ट्रीज ऑपरेट करत आहेत, ज्या वर्ल्ड वाईड पातळीवर आहेत, माझ्या मते प्रत्येक मराठी सिनेमाला तेवढी मोठी इंडस्ट्री लाभत नाही. जसं आज हिंदी चित्रपट जर तुम्ही केला, तर त्याच्या मागची एक यंत्रणा खूप मोठी आहे. आज तुम्ही प्रादेशिक भाषा जर बघितलं, तर त्यांच्या मागची यंत्रणा खूप मोठी आहे. कारण का त्यांच्या रिटर्न्स ऑफ इन्व्हेस्टमेंट्स पण तेवढे आहेत. आपल्याकडे अ, सरासरी बघितलं गेलं तर 2-2.5 वर्षांनंतर किंवा 2 वर्षातनं एक चित्रपट आहे जो 50-60 कोटीच्या पुढे जातो. जाणकार लोकांनी त्याचा विचार केला पाहिजे, की हे जास्ती का होत नाही? आपले जर 100 सिनेमे करत असू आपण, तर त्यातले 25 सिनेमे 50, 60 किंवा 70 कोटीच्या पुढे का जात नाहीत? फक्त मोजकेच का जातात? कोणत्या थिएटरला धंदा नको आहे? आज जेवढी माणसं येतील, तेवढा रेव्हेन्यू जास्त जनरेट होईल. जेवढे सुपरहिट्स होतील, तेवढे जास्तीत जास्त निर्माते अजून चित्रपट बनवायच्या मागे जातील. त्यामुळे आपण प्रत्येकाने स्वतःनी तो अभ्यास करणं गरजेचं आहे, की आपण काय पद्धतीचे चित्रपट बनवले पाहिजेत. मला असं वाटतं, की खूप पोटेन्शियल आहे आणि आपण प्रत्येक ठिकाणी आपलं अस्तित्व एलॉबरेट करू शकतो किंवा अंडरलाईन करू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला असं विचारलंच तर मी कुठे पाहतो, तर खूप सशक्त आहे. फक्त इंडस्ट्री म्हणून आपण अजून जास्त मोठे होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी एक नाही किमान 10 चित्रपट तरी वर्षभरात एक 60-70 कोटीच्या पुढे जर नेता आले आपल्याला सगळ्यांना मिळून, तर ती खूप मोठी इंडस्ट्री होऊ शकेल. सर आता आपण ह्याच रिलेटेड तुम्हाला प्रश्न विचारतो, की हिंदी सिनेमा आपण जेव्हा बघतो ना, की हिंदी सिनेमा जर ह्या आठवड्यात येणार असेल, तर त्या आठवड्यामध्ये इतर जास्त सिनेमे येत नाहीत. पण मराठीचा कंपॅरेटिव्हली आपण बघितलात ना, की एकाच आठवड्यात 7-8 सिनेमे रिलीज होतात. एकाच आठवड्यात 5-5 सिनेमे रिलीज होतात. मग आणि प्रत्येकजण त्याच मेहनतीने त्यांच्या सिनेमाचं प्रमोशनसुद्धा करतो. मग आपल्या प्रेक्षकांना जाण्यासाठी प्रेक्षक डिस्ट्रिब्यूट होतात. मग त्यामुळे एक सगळे दिग्दर्शक किंवा एक निर्माते सगळे मिळून असं नाही का ठरवू शकत, की माझा हा सिनेमा या आठवड्यात येतोय. नेक्स्ट सिनेमाला
मी येतोय, तिसऱ्या आठवड्यात मी येतोय, चौथ्या आठवड्यात मी येतोय. असं जर आपण शेड्यूल आखून जर केलं, तर तुम्हाला वाटतं का, की प्रत्येकाचे सिनेमे चालतील, प्रत्येकाने जितके पैसे खर्च केले त्या सिनेमावर, ते रिटर्न तरी येतील? सी आता ह्या प्रश्नाचं जे काही मी उत्तर देणार आहे, ते मी मला स्वतःला ॲज अन इंडिव्हिज्युअल काय वाटतं, अशा पद्धतीने देणार आहे. येस, येस सर. कारण का हा फार मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी खूप मोठी माणसं आहेत आपल्या इंडस्ट्रीमध्ये, जे ह्याचं योग्य पद्धतीने उत्तर देऊ शकतील किंवा ह्याच्यावर काही मार्ग काढू शकतील. त्यामुळे मी माझं माझं वैयक्तिक मत मांडतोय. कदाचित थोड्या प्रमाणात बरोबर असेल, थोड्या प्रमाणात चूक असेल. तर आणि धिस इज नॉट अगेन्स्ट एनीवन, पण एकतर 52 आठवडे असतात वर्षभरात. त्या 52 आठवड्यांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींशी महाराष्ट्रात कॉम्पीट करावं लागतं. जर प्रत्येक मराठी चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक स्वतःच्या तारखेसाठी थांबून राहिला ना, तर कधी ना कधीतरी कोणत्या ना कोणत्यातरी डेटबरोबर तो क्लॅश होणारच आहे. आपण प्रत्येक वेळी हा विचार करतो, की आपल्याला क्लीन रन मिळावा आणि मग त्या क्लीन डेट्स किती आहेत, हे बघणं पण फार गरजेचं असतं आणि मग त्या नसल्या तर मग गर्दी होते. दुसरी फार महत्त्वाची गोष्ट, आपल्याकडे तशा पद्धतीचे स्टुडिओज आहेत का? आपल्याकडे तशा पद्धतीचे डिस्ट्रिब्युटर्स आहेत का? तशा पद्धतीचं नेटवर्क आहे का, की आपण 7,000, 8,000, 5,000, 10,000 अशा शोजनी ती फिल्म रिलीज करू शकू? ज्या पद्धतीने हिंदी चित्रपटसृष्टीची एक यंत्रणा आहे किंवा हॉलिवूड सिनेमेसुद्धा येतात. ते सुद्धा डब होऊन येतात. ते सुद्धा मोठ्या प्रमाणात रिलीज केले जातात. आणि तेही चालतात. सो कॉम्पिटिशन खूप मोठी आहे ना. मी मगाशी तेच म्हटलं ना, की यंत्रणा खूप मोठी होणं गरजेचं आहे. आपल्याकडच्या कथा, आपल्याकडचे मेकर्स, आपल्याकडचे कलाकार हे कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही आहेत. उलट मी परत तेच म्हणेन, की आपल्याकडच्या संहिता खूप स्ट्राँग आहेत इतरांपेक्षा. पण एक यंत्रणा असणं फार गरजेचं आहे आणि फक्त चित्रपट बनवून चालत नाही. त्यासाठी तुमच्याकडे अख्खी एक डिस्ट्रिब्युशनची, परत तेच म्हणतो, यंत्रणा फार गरजेची आहे. बरं, ही यंत्रणा तुमच्या मागे कधी उभी राहील? जेव्हा त्या यंत्रणेला सुद्धा हा कॉन्फिडन्स येईल, की धमाल आहे, हा सणसणीत वाजवू शकतो आपण. आज सणसणीत वाजवणारे चित्रपट बघितलेत ना आपण. ते आल्यानंतर 70-80 कोटीचा धंदा करतात. म्हणजे काय? म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा ते पोटेन्शियल आहे ना. पण जर तो सिनेमा रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस पडला, मग रसिक प्रेक्षकांना काय आवडतंय, हे समजून घेणं ॲज अ फिल्म मेकर फार महत्त्वाचं आहे. मी स्वतःला हा प्रश्न नेहमी विचारतो. मी जो चित्रपट बनवतोय, तो चित्रपट आहे का मोठ्या स्क्रीनवरची सीरियल आहे? आज जर लोकांना मोठ्या स्क्रीनवर जाऊन सुद्धा सीरियलसारखाच अनुभव मिळणार असेल, म्हणजे आणि हा परत माझा वैयक्तिक प्रश्न स्वतःचा आहे. मी कोणाबद्दलही बोलत नाही आहे. त्यामुळे अजिबात कोणालाही या गोष्टीचं वाईट वाटू नये म्हणून मी हे अंडरलाईन करतो. हे माझ्यापुरता हा प्रश्न आहे. मी जर मालिकासुद्धा 4 भिंतीत बघत असेन आणि मोठ्या स्क्रीनवरचा चित्रपटसुद्धा 4 भिंतीतच बघत असेल, तर मग माझ्यासाठी ती मोठ्या पडद्यावरची मालिका होते आणि त्याच्यात चुकीचं काही नाही आहे. कौटुंबिक चित्रपट असतातच. मग आपण हा विचार केला पाहिजे, की ज्या चित्रपटांच्या सोबत आपण कॉम्पीट करायचं म्हणतोय, ते कौटुंबिक आहेत का ते लार्जर दॅन लाईफ आहे? मग आपण हाही विचार केला पाहिजे, की मराठी चित्रपटसृष्टीमध्ये लार्जर दॅन लाईफ सिनेमे किती बनू शकतात? मग लार्जर दॅन लाईफ सिनेमा बनवायचा असेल, तर त्याचं बजेट काय असतं? मग ते बजेट देणारे निर्माते किती आहेत? त्याच्या मागची यंत्रणा किती आहे? कोणाचं काहीही चुकत नाही. मी मगाशी तेच म्हटलं ना, प्रत्येकाला अवतार बनवायचा आहे. प्रत्येकाला खूप मोठे-मोठे, प्रत्येकाला के-जी-एफ बनवायचं आहे, प्रत्येकाला बाहुबली बनवायचा आहे. पण त्याच्यामागे तेवढी यंत्रणा आहे का? त्याच्यामागे तेवढा मोठा निर्माता आहे का? हे फार महत्त्वाचं असतं. सगळ्यांना ते नाही मिळत. आज प्रत्येकाला चित्रपट बनवायचा आहे, खूप मनापासून बनवायचा आहे. मग आपला भर कथेवर असतो. मग आपल्याकडच्या कथा 4 भिंतींच्या पलीकडे जातायत का? हे बघणं पण फार गरजेचं असतं. कारण का जो मराठी प्रेक्षक महाराष्ट्रामध्ये एका भव्य-दिव्य चित्रपटाचं तिकीट काढून जातो, तीच भव्यता, तोच बिग स्क्रीन एक्सपिरियन्स मराठी सिनेमात मिळतोय का मला? तो ज्या दिवशी मिळायला लागेल, त्या दिवशी आपण पण सगळ्यांबरोबर कम्पीट करू, हे माझं प्रामाणिक आणि इंडिव्हिज्युअल मत आहे. मी 4 भिंतीतले चित्रपट करत नाही का? करतो की. ॲब्सोल्युटली करतो. पण मी मुंबई, पुणे, मुंबई, पाटवनसारखा एक संपूर्ण आउटडोर चित्रपटसुद्धा करतो.
मी वेगवेगळे प्रयत्न करायचा प्रयत्न करतो, की त्या 4 भिंतीच्या बाहेरचा अनुभव एखादा मिळेल. व्ही-एफ-एक्स बेस्ड सिनेमे करायचा प्रयत्न करतो. पण पुन्हा मी तेच म्हणतोय, की बजेट आणि रिकव्हरी ह्याच्यावर आपल्याकडे पण दिग्गज आणि खूप चांगले निर्माते आहेत, जे प्रचंड प्रमाणात भांडवल लावू शकतात. पण तेवढीच रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट यायला सो दॅट तो अजून एक माझा एक 100 कोटीचा सिनेमा केल्यानंतर तो तुझा एक 100 कोटीचा सिनेमासुद्धा करेल. एवढा कॉन्फिडन्स त्याला येणं फार गरजेचं आहे बॉक्स ऑफिसवर. त्यासाठी काय करता येईल, तर त्यासाठी आपल्याला आपल्या लोकांना थ्रिल करावं लागेल. जेणेकरून ते असं म्हणतील, की जे मला कदाचित हिंदीमध्ये मिळते किंवा इंग्लिशमध्ये मिळते, अरे तेच मला माझ्या भाषेत सुद्धा मिळतंय. मग होईल धंदा. पण त्याच्यासाठी यंत्रणा लागेल आणि हे सोपं नाही आहे. पण मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा की तुमचा नेमका जॉनर काय आहे? तुमचे सिनेमे बघितले आपण, तर आधीपासून ते आतापर्यंत हे सगळे वेगवेगळ्या जॉनरचे आहेत. मग आपण असं ठरवलं की मी मल्टीटास्किंग डिरेक्टर आहे, मल्टी जॉनरचा दिग्दर्शक आहे, असं तुम्ही स्वतःला मानता का? सी आय टेल यू हं. का तुम्ही वेळेनुसार म्हणजे आताची अपडेट जशा पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी होतात, त्या अपडेट पद्धतीने तुम्ही दिग्दर्शकामध्ये सुद्धा अपडेट होताय? नाही, नाही असं नाही. हं. वेगवेगळे विषय सांगणं हे प्रत्येक दिग्दर्शकाला आवडतं. कोणीच असं स्वतःवर असा स्टॅम्प नाही मारून घेणार, की मी फक्त कॉमेडी सिनेमे करतो किंवा मी फक्त ॲक्शन थ्रिलर्स करतो. हं. जर तुम्ही माझ्या करिअर ग्राफ बघितलं असेल, तर माझं जास्तीत जास्त थ्रिलर काम लोकांना आवडलेलं आहे. हो. म्हणजे मग ती असंभव मालिका असू देत, अग्निहोत्र असू देत, गुंतता हृदय असू देत, समांतर नावाची मी जी वेब सीरीज केली होती पार्ट 1 ती असू देत. मी मी त्या थ्रिलर जॉनरमध्ये फार रमतो. मला ते सांगायला फार आवडतं. पण माझ्या लव्ह स्टोरीज जास्त आवडल्या गेलेल्या आहेत. दुसरी फार महत्त्वाची गोष्ट, लव्ह स्टोरीज आर फॉर एव्हर. त्या तुम्ही किती वेळा बघू शकता. एकदा तुमचं थ्रिलर जॉनर किंवा थ्रिलरचे सस्पेन्स कळल्यानंतर तुम्हाला ते माहिती असतं. पण लव्ह स्टोरीज ह्या अशा गोष्टी असतात ना, तुम्ही त्याच्याबरोबर वाहत जाता. तुम्हाला कुठेतरी असं वाटतं, ही माझी गोष्ट आहे. हे माझ्याबरोबर घडलं, हे माझ्या गर्लफ्रेंडबरोबर घडलं आहे. अरे, हे मी अनुभवलं आहे. त्यामुळे तो एक पर्सनलाइज अनुभव असतो. म्हणजे त्यामुळे रिलेट होतो. रिलेटेबल अनुभव असतो. त्यामुळे मला फार असं वाटतं, की लव्ह स्टोरीज ला एक लार्जर ऑडियन्स आहे आणि जेवढ्या लव्ह स्टोरीज केल्यात, त्याच्यात मला जास्त प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे रसिक प्रेक्षकांचा. त्यामुळे मला लव्ह स्टोरीज सांगायला सुद्धा आवडतात. मी स्वतः त्या लिहितो. बरेच वेळेला ती कथा माझी असते आणि मग पटकथा संवादसाठी मी अजून काही लेखक स्वतःबरोबर घेतो, जेणेकरून ते एकसुरी राहणार नाही. त्याला अजून 1-2 अजून डायमेन्शन्स किंवा अँगल्स मिळतील. सो जेव्हा एखादी गोष्ट मला एक्साईट करते, तेव्हा ती सांगायला मला फार आवडते. त्यामुळे मी स्वतःचा असं एक स्पेसिफिक जॉनर बांधून नाही ठेवलं. गोष्ट आवडली आणि मला असं वाटलं, की ही गोष्ट सांगणं गरजेचं आहे, तर मला ती सांगावीशी वाटते. पण म्हणजे आता तुम्ही तुमच्या सिनेमाविषयी म्हटलं, तर तुम्ही मुंबई पुणेचे सिक्वेल्स काढलात. ओके. तर मग ती सध्या काय करतेचं काही सिक्वेल काढायचा विचार आहे का तुमचा? बरेच लोकं विचारतात. कारण तुमच्या म्हणजे तुमच्या मिसेस आहेत, त्यांनी तुम्हाला आधी पहिला हा सिनेमा करायच्या वेळेला विचारलं होतं, की जर ह्याचा सिक्वेल करणार असेल तर हा कर म्हणून. सो हा काय किस्सा आहे म्हणजे आणि तो सिनेमा येणार आहे का आमच्या प्रेक्षकांच्या भेटीला? हां, म्हणजे हा प्रश्न बरेच जण विचारतात आणि इनफॅक्ट काल का परवासुद्धा मला काही मित्रांनी विचारलं, की तो तो विषय सुचला कुठून? आणि खरं तर तो विषय आपल्या पार्टीजमधूनच सुचतो. जो पहिला सीन होता सिनेमात, की किती प्रामाणिक आहात सर तुम्ही. पण पार्टीमधून. हो, पण ते खरं आहे ना, की सगळी मुलं-मुलं भेटतात तेव्हा हं. पहिल्या पेगनंतर दुसरा पेग भरताना सर्वात पहिला प्रश्न सुरू कसा होतो, "मग आहे का टचमध्ये?" मध्ये सो ते आहे का टचमध्ये किंवा मग काय सध्या काय? सो ती सध्या काय काय करते करते? हे सुद्धा त्याच्यातलं मग हो. भेटू का काय करते ते ना ती पहिलंच सध्या? वाक्य आहे सर. सो आणि ते इतकं रिलेटेबल आहे, की तू पण मला तो प्रश्न विचारताना तुझ्या पण चेहऱ्यावर एवढी मोठी स्माईल आहे, की ते कुठेतरी तुला सुद्धा असं वाटतं, की ते तुझ्या आयुष्याचा सुद्धा एक भाग आहे. प्रत्येकाला असं वाटतं. ते झाल्यानंतर फार लोकांनी असं विचारलं होतं, की ह्याचा सुद्धा सिक्वेल येऊ शकतो का? कारण का हे सुद्धा फार रिलेटेबल आहे. त्यामुळे मला असं वाटतं, की पोटेन्शियल आहे. लेट्स सी. अजून तरी त्याचा काही विचार केला नाहीये, पण करायला हरकत नाही. पण त्या सिनेमासाठी आर्या आंबेकर आणि अभिनय बेर्डे. अभिनय बेर्डे ह्यांचं कास्टिंग करावं असं तुम्हाला काय वाटलं? कारण आर्या तर एक गायिका होती आणि तिथे रवी जाधवांनी केतकी माटेगावकरला घेतलं आणि इथे तुम्ही आर्या आंबेकरला घेतलं. असं काय घडलं, की चला हिला एकदा ट्राय करून बघूया एक सिंगर, असं काही घडलं का? सो रवींनी केतकीला घेतलं म्हणून आता आपण आर्याला घेऊया असा काही भाग नाहीये.
मला फार गोड दिसणारी मुलं हवी होती आणि आर्याला मी खूप आधीपासून ओळखतो. लिटल चॅम्प्सपासनं तिला पाहिलंय मी आणि मला फार असं वाटलं, की हिने हरकत नाही करायला. कदाचित इथे केल्यानंतर तिला पण आवडल्यानंतर मे बी आपल्या अख्ख्या इंडस्ट्रीला सुद्धा एक गोड चेहरा मिळेल आणि म्हणून ते ट्राय केलं होतं. आणि मला ना कोणतेही असे चेहरे नको होते ज्यांच्यावर ऑलरेडी कोणत्यातरी कॅरेक्टरचा एक छाप आहे. कारण प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे होतं, की ही मी आहे किंवा हा मी आहे. म्हणून त्यांचं कास्टिंग झालं होतं. मी अभिनयाचे फोटो बघितले होते. तो उत्कृष्ट डान्सर आहे. मला एक म्हणजे जर तू सिनेमा बघितला असेल तर त्या कॉलेजच्या ह्याच्यात त्या खूप छान डान्स केला त्याने आणि ते गरजेचं होतं. त्यामुळे मला अशी मुलं हवी होती, जी इनोसंट आहेत, ज्यांनी अजून फार ॲक्टिंग केली नाही. त्यांच्या ॲक्टिंगमध्ये ते थोडंसं चाचपडण्याचा इनोसन्स, थोडासा चुकण्याचा इनोसन्स घेणं फार गरजेचं होतं. म्हणून मी तशा पद्धतीने कास्ट केला होता. काय बात आहे. सर मला तुम्हाला एक प्रश्न असाही विचारायचा आहे, की मराठी सिनेमे करत होतात तुम्ही. पण तुम्ही हिंदी मालिका सुद्धा खूप केल्या, ज्या खूप गाजल्या होत्या. त्या आजपर्यंत कुठल्या तुम्ही प्लॅटफॉर्मवर बोलला नाहीत, की ह्या मालिका मी केल्यात. सो त्या मालिका कोणत्या-कोणत्या? सी कुसुम मी बाबुल की दुहाई लेतिजा केलंय, मी कुसुम केलंय, मी शगुन नावाची मालिका केली. पण ह्या सगळ्या मालिकांचे मी 50-60, 50-60 भागांपेक्षा जास्त केलेले नाही आहेत. त्यामुळे असं नाही की ही मालिका माझी आहे किंवा ही मालिका हे अ, मी सांगू शकतो की मी पूर्णपणे संपवली. कारण का ते करत असताना सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी मी करत होतो आणि काही कारणामुळे, काही वेगळ्या वेळेच्या क्लॅशेसमुळे कदाचित मला त्या मालिका ठराविक भागांनंतर सोडाव्या लागल्या. सो मी नाही केलाय अशातला भाग नाही. मी ह्या हिंदी मालिका केलेल्या आहेत. त्यामुळे हिंदी मालिकांचं विश्व किंवा मराठी मालिकांचं विश्व हे कसं असतं, काय असतं, दोन्ही ठिकाणी काम करून झालंय माझं. तुम्ही हिंदी सिनेमा सुद्धा म्हणजे मुंबई पुणे मुंबईचा आपण मुंबई हिंदी व्हर्जन. हिंदी व्हर्जन केला होता आणि तो फार इतका चालला नव्हता. इथे इतका एक चाललेला सिनेमा आणि हिंदीमध्ये तेवढं लोकांना पसंती मिळते. ह्याचं काय रिझन असू शकतं असं तुम्हाला वाटतं? कदाचित मल्टिपल रिझन्स असू शकतात. कारण का फार कमी लोकांना सुद्धा हे माहिती आहे, की मी मुंबई पुणे मुंबईचा रिमेक केलाय, मुंबई दिल्ली मुंबई म्हणून. हं. सो त्याला तो होऊन त्याला तेवढा प्रॉपर रिलीज मिळाला होता का? त्याचे कलाकार तेवढे पोहोचले होते का? हे सगळे पुन्हा एकदा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्या यंत्रणेचा एक भाग आहे. हं. त्या पद्धतीने ते ज्या माणसाने तो सिनेमा सुरू केला शेवटपर्यंत ती माणसं त्या यंत्रणेत होती का? एखादा हिंदी सिनेमा रिलीज करायला वेगवेगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे अ, हा त्यातला सुद्धा भाग आहे, की तो कितीपर्यंत पोहोचला. म्हणजे आय एम सो ग्लॅड की तुला माहिती आहे, की मुंबई पुणे मुंबईचा एक मुंबई दिल्ली मुंबई म्हणून एक हिंदी चित्रपट झालेला आहे. सो त्या वेळेच्या गोष्टी असतात, त्या यंत्रणेच्या गोष्टी असतात त्या. सुरुवातीलाच म्हटलं, की तुम्हाला भेटल्यावर वाटतं हा आपला माणूस आहे आणि आपला माणूस हा सिनेमा एका अशा माणसासोबत करणं, की ज्यांना अख्खी इंडस्ट्री घाबरते. सो नाना पाटेकर यांच्यासोबत काम करत असताना कुठलं दडपण होतं एक दिग्दर्शक म्हणून? कारण ते स्वतः एक दिग्दर्शक सुद्धा आहेत. ते उत्कृष्ट अभिनेते आहेत आणि त्याचबरोबर त्याला जोड म्हणजे अजय देवगणची होती. सो ह्या 2 कलाकारांसोबत काम करत असताना काय दडपण होतं सतीश राजवाडे यांना? सो पहिला प्रश्न जो तू मला मगाशी विचारला होता, आपला इंटरव्ह्यू सुरू झाला तेव्हा, की तुमच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं, की "अरे बापरे! ह्या माणसाची भीती वाटते." मला असं वाटतं, जर तुला माझ्याकडे बघून भीती वाटत असेल, तर मग नाना सरांकडे बघून भीती वाटणं स्वाभाविक आहे. स्वाभाविक आहे. पण खूप मस्त माणूस आहे. म्हणजे मला अभिमान आहे या गोष्टीचा, की मी त्यांच्यासोबत हा चित्रपट केला आणि एकदाही खटके उडाले नाहीत. कधीही शूटिंग थांबलं नाही. कधीही त्यांनी कोणत्याही कारणामुळे मला किंवा कोणालाही ओरडलं नाही. मला फार असं वाटतं कारण का ना कुठेतरी जेव्हा त्यांच्या लेव्हलच्या कलाकारांना हा एक कम्फर्ट झोन असतो ना, की आपण ज्यांच्यासोबत काम करतो त्यांना त्यांचं काम येतं. त्याच्यानंतर मग ते नाही त्रास देत आणि मुळात त्रास कसला व्हायला हवा? ते कामासाठी बोलतायत, काम जमत नाही म्हणून बोलतायत, तुम्ही त्यांचा वेळ घेतलायत, पण तुम्ही त्यांचा वेळ सत्कारणी लावत नाही म्हणून ते बोलतायत. हे फार गरजेचं आहे, की तुम्हाला तुमचं काम पण येतंय, शूटिंग पण खूप छान चालू आहे, तरीसुद्धा तो माणूस उगाचच येऊन तुम्हाला असा त्रास देतोय का? मी तरी असे किस्से त्यांच्याबद्दल ऐकलेले नाही आहेत. त्यामुळे जेव्हा मी त्यांच्यासोबत काम केलं, आमचं 42 दिवसांचं शेड्यूल होतं, 36 दिवसात संपलं. खूप डिसिप्लिन्ड आहेत. त्यांना काही-काही गोष्टी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने लागतात. त्यामुळे नाना सरांबरोबर काम करत असताना
जसं आज तू माझा इंटरव्ह्यू घेतोयस आणि बऱ्यापैकी होमवर्क करून ठेवलं आहेस, तसं मी माझा होमवर्क करून ठेवलं होतं, की कोणत्या गोष्टीमुळे कदाचित त्यांना राग येऊ शकेल. मी त्यांच्याबरोबर काम केलेले युनिट मेंबर्सना घेतलं होतं सो दॅट सगळ्यांना माहिती आहे, की वेगवेगळ्या स्वभावाची माणसं असतात. आपल्याला तो स्वभाव मॅनेज करायचा असतो कारण का आपल्याला त्या पर्टिक्युलर दिवसात, त्या ठराविक काळात ते काम करून घ्यायचं असतं. इतका उत्तम कलाकार, इतका दिग्गज कलाकार, ह्या अशा माणसाबरोबर जर तुम्हाला काम करायला मिळत असेल, तर ते कुठेतरी तुमच्याच बायोडेटासाठी किंवा तुमच्या पर्सनल ग्रोथसाठी फार महत्त्वाचं असतं. त्याच्याबरोबर चॅलेंजेस ह्या येणारच. माझा अनुभव आपल्या माणूसबरोबर नाना सरांसोबत काम करताना एक पैशाचा त्रास नाही. पण मग त्यांना कन्व्हिन्स कसं केलात तुम्ही, की मला स्टोरी ऐकवायची आणि त्यांना त्यांना ते स्टोरी कसं काय म्हणजे? मुळात त्यांना ते नाटक आम्ही काटकोन त्रिकोण ह्या नाटकावर हं, तो सिनेमा बेस्ड आहे. त्यांना मुळात ते नाटकच फार आवडलं. ते हं. नाटक आवडलं. त्यांना माहिती होतं, की मी त्या स्क्रिप्टवर काम करतोय. त्यामुळे त्यांनी आवर्जून सांगितलं होतं, की तुझ्या स्क्रिप्टवर काम करत असेल तर मला ऐकायला आवडेल तू काय करतोयस. सो आम्ही त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना ऐकवल्यानंतर त्यांचे काही इनपुट्स होते ते घेतल्यानंतर ते स्वतः म्हणाले, "चल करूया आपण. तू कर, मी आहे तुझ्यासोबत." ते स्वतःच म्हणाले. हो, हो. स्वतः म्हणाले, "तू आवडतंय मला हे. तू कर, मी आहे तुझ्यासोबत." आणि मग अजय देवगणसारखा एक निर्माता मिळणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. कारण का उद्या काही उदाहरणार्थ आज वयाने, अनुभवाने आम्ही नाना सरांपेक्षा खूप लहान आहोत. उद्या काही प्रॉब्लेम झाला तर त्यांना सांभाळून घेणारा निर्माता, त्यांना समजून घेणारा एखादा माणूस हे अजय देवगण सरांच्या रूपात आमच्यासोबत होते. त्यामुळे ते सुद्धा एक होतं, की नाना सरांना पण माहिती होतं, की अजय देवगणसारखा माणूससुद्धा असोसिएटेड आहे या प्रोजेक्टबरोबर. म्हणजे हे खूप छान असेल, काहीतरी अभ्यास झाला असेल, ही माणसं सिन्सिअर असतील, सीरियस असेल अबाउट देअर वर्क. तर ती टीम फार छान जुळून आली. शेवटच्या सीनमध्ये मला नाना सरांसोबत अजय देवगण सरांना डिरेक्ट करायला मिळालं. हे सुद्धा माझ्यासाठी एक खूप मोठी गोष्ट होती. मग मग नाना सरांनी म्हणजे तुम्ही दिग्दर्शन करत असताना म्हणजे स्टोरी वगैरे सगळी नीट ऐकली आणि सगळे स्क्रीन प्ले वगैरे नानांनी वाचला आणि सिनेमा पूर्ण झाला. त्याच्यानंतर नाना तुम्हाला काय म्हणाले होते? आठवा तो दिवस? नाही, मी सांगतो तुला. एडिटिंग रूममध्ये त्यांनी प्रिव्ह्यू बघितला होता आणि त्यांनी हं, सर्वात पहिल्यांदा शाबासकी माझ्या एडिटरला दिली, हं. की खूप कमाल बांधला आहेस हा सिनेमा. उठले आणि मला कडकडून मिठी मारली आणि मला म्हणाले, की अजून एक सिनेमा आहे ज्याच्याबद्दल मी मनापासून सांगू शकेन, की मला ह्या सिनेमाचा अभिमान आहे. जेव्हा एवढा मोठा कलाकार तुम्हाला त्यांचा चित्रपट बघितल्यानंतर एका दिग्दर्शकाला हे सांगतो, की मी अभिमानाने सांगू शकेन, की हा सुद्धा माझा एक चित्रपट आहे, हा आवर्जून बघा. त्याच्यातच सगळं आलं. आणि अजय देवगण सर ॲज अ निर्माता म्हणून काय म्हणाले तुम्हाला? एकतर ना खूपच मस्त आहे त्यांच्याबरोबर काम करणं आणि त्यांना सुद्धा चित्रपट फार आवडला. त्यांनी आवर्जून काही लोकांना तो दाखवला. कदाचित त्याची हिंदीमध्ये रिमेक होण्याच्या गोष्टीसुद्धा सुरू होत्या. तर जोपर्यंत तो त्यांना आवडत नाही, तोपर्यंत तो एवढ्या डिस्टन्सपर्यंत जाणार नाही. मग सर तुम्ही आता मराठी सिनेमा इतकी उत्कृष्टरित्या लोकांपर्यंत पोहोचवलात, प्रेक्षकांची मनं जिंकली. मग आता सतीश राजवाडे हिंदी चित्रपट लवकरात लवकर कधी करणार आहेत? कारण खूप सारे आपले मराठी दिग्दर्शक आहेत, जे तुमचे सुद्धा ज्युनियर आहेत. त्यांनी आज हिंदीमध्ये त्यांचं नाव कमवलंय आणि आज त्यांचेही सिनेमे एक मराठी दिग्दर्शकाकडे फार अभिमानाने आत्ता बघितलं जातं, हिंदी सिनेसृष्टीमध्ये. सो तुम्ही कधी लवकरात लवकर हिंदी सिनेमा करताय सो याची माझे जे मित्र हिंदी चित्रपट दिग्दर्शित करत आहेत, त्यांचा फार अभिमान आहे मला. म्हणजे ते ज्युनियर्स आहेत किंवा माझे कंटेम्पररी आहेत, पण माझे मित्रसुद्धा आहेत आणि खूप आनंद होतो त्यांचं नाव होर्डिंग्जवर बघितल्यानंतर किंवा चित्रपटात बघितल्यानंतर, की दिग्दर्शक आणि मग आपल्या मराठी दिग्दर्शकाचं किंवा आपल्या मराठी मित्राचं नाव असतं. त्यामुळे बरं फार वाटतं आणि मी हिंदी चित्रपट कधी करणार आहे, तर प्रत्येक गोष्टीला एक योग असतो. तो योग यावा लागतो. कदाचित तो योग किंवा कदाचित त्यांच्याकडे माझ्याकडे असलेल्या स्क्रिप्ट्सपेक्षा बेटर स्क्रिप्ट्स असतील. त्यामुळे त्यांचे चित्रपट लवकर प्रोसेस झाले. त्या यंत्रणेने त्यांना लवकर ॲक्सेप्ट केलं. सो आय थिंक सिनेमा तुम्ही ठरवून होत नाही. तो त्याची वेळ ठरलेली असते तुमच्या नशिबात. सो आय एम वेटिंग फॉर दॅट टाईम टू कम आणि जेव्हा केव्हा ती वेळ परत येईल तेव्हा 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 नक्कीच करायला आवडेल. कारण का प्रत्येकाचं स्वप्न असतं ना, की मी एक ग्लोबल चित्रपट बनवावा. हिंदी चित्रपट बनवल्यानंतर किंवा कोणताही चित्रपट बनवल्यानंतर तुम्हाला जर ग्लोबल जायची संधी असेल, तर प्रत्येक टेक्निशियनसाठी, प्रत्येक कलाकारासाठी ते खूप महत्त्वाचं असतं.
मग तुम्ही जर हिंदी सिनेमा बनवलात, तर तुमची काय अशी इच्छा आहे किंवा एक स्वप्न आहे, की मला म्हणजे ह्या ॲक्टरबरोबर किंवा ह्या लेखकाबरोबर काम करायचंय? असं काही तुम्ही ठरवून करू नाही शकत, की मी हिंदी सिनेमा जर बनवला तर मी ह्याच कलाकारावर बनेन किंवा ह्याच. नाही, एक स्वप्न असं, की मी हिंदी सिनेमा बनवायचा आहे मला, पण मला ह्या ॲक्टरबरोबर काम करायचंय. असे कुठले ॲक्टर आहेत ते? लहानपणापासून आजपर्यंत ना अमिताभ बच्चन ह्यांचं इन्स्पिरेशन घेऊन आणि त्यांचे सिनेमे, त्यांची गाणी लागल्यानंतर टीव्हीवर जाऊन स्क्रीनच्या पाप्या घेणारी माणसं होता. अरे वाह! वाह! ओके. डाय हार्ड बॉर्न अमिताभ बच्चन फॅन. त्यामुळे जर माझ्या नशिबात कधी असेल, तर मला इतक्या मोठ्या माणसाबरोबर काम करायला नक्की आवडेल. बरं, तुम्ही एक मालिकांचे हरहुन्नरी दिग्दर्शक आहात, सिनेमाचे हरहुन्नरी दिग्दर्शक आहात, खूप चांगले लेखक आहात आणि मुळात तुम्ही खूप चांगले गीतकारसुद्धा आहात. तुम्ही गाणीसुद्धा लिहिली होती मृगजळसाठी. मग इतकं म्हणजे आज ह्या सगळ्या प्रवासातून गेल्याच्या नंतर आज तुम्ही एक नंबरचा चॅनल चालवताय. म्हणजे तो एक नंबर चॅनल येण्यामागे तुमचा खूप मोठा हात आहे. सो एखादा लेखक म्हणून किंवा एखादा क्रिएटिव्ह माणूस म्हणून आपण आपल्या चॅनलवर कशा पद्धतीने मालिका असाव्या, लोकांना ते कशा पद्धतीने आवडतील, याची आखणी कशा पद्धतीने तुम्ही करता, ज्यामुळे आज आपला चॅनल एक नंबरवर आहे? अ, एक तर मला इथे सांगावसं वाटेल, की हे चॅनल एक नंबर माझ्यामुळे एकट्यामुळे नाही आहे. ह्याच्या मागे एक संपूर्ण टीम आहे. ह्याच्या मागे माझे बॉसेस आहेत. ह्याच्या मागे एक खूप मोठा थॉट प्रोसेस आहे, जेणेकरून एखादी एखादी वाहिनी नंबर 1 वाहिनी होते. त्यामुळे जर मी एकटा जबाबदार असेन ह्या गोष्टीसाठी, तसं नाही. मला प्रचंड प्रमाणात मदत मिळते. मला प्रचंड प्रमाणात सहाय्य मिळतंय आणि जेव्हा जेव्हा ना अख्खी टीम एकत्र येते ना, तेव्हाच हे होऊ शकतं. हे एका माणसाचं कामच नाही. जेव्हा मी हे चॅनल जॉइन केलं, तेव्हा त्या चॅनलचे जी-आर-पी 60 होते हं. आणि आज एक नंबरची वाहिनी झाल्यानंतर जवळ-जवळ 400-450 काही आठवडे असे होते, जेव्हा मी 500चा पल्ला गाठला. ही तीच टीम आहे जी 60 जी-आर-पीवर होती. ही तीच टीम आहे, ही तीच माणसं आहेत ज्यांनी तो 500चा पल्ला गाठला. त्यामुळे जेव्हा तुमच्यासोबत अख्ख्या टीमचा कॉन्फिडन्स असतो, तेव्हा हे पल्ले गाठणं कठीण नसतं. त्याला एक थॉट प्रोसेस असतो, त्याच्यामागे एक अभ्यास असतो आणि त्याच्यामागे ना एक विनिंग इन्स्टिंक्ट असते. ती डोक्यात तो स्पिरिट लागणं फार गरजेचं असतं, की आता जिंकून दाखवायचं आहे. ती भूक असते आणि आय एम सो लकी, की मला अशी एक टीम मिळाली आहे, जी कॉन्स्टंटली हंग्री असते. ज्या टीमला सातत्याने आपलं काम चांगलं असावं. मी माझ्या टीमला प्रत्येक वेळी हेच सांगतो, की दुसरे काय करतायत ह्याच्यापेक्षा आपण काय चांगलं करू शकतो ह्याच्याकडे लक्ष देऊया, आपोआप चांगलं काम होईल. त्यामुळे हे नंबर 1, हे नंबर 2 हा एक प्रोसेस आहे. ही एक सायकल आहे. कधी 100त 100 मार्क तुला मिळतील, तर कधी 100त 100 मार्क मला मिळतील. दुसरी फार महत्त्वाची गोष्ट, लोकांच्या पसंतीवर खूप अवलंबून असतं. त्यामुळे मी मी रसिक प्रेक्षकांचा खूप मनापासून आभारी आहे, की गेले गेले 5.5 पावणे 6 वर्ष त्यांनी स्टार प्रवाहला महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी म्हणून अ, आज आज त्यांच्यामुळे स्टार प्रवाह ही महाराष्ट्र नंबर 1 वाहिनी म्हणून आज आहे. त्यांच्या पसंतीस आम्ही कार्यक्रम आणतोय, त्यांना ते पसंत पडतायत. काही गोष्टी आहेत ज्या कदाचित आम्ही करेक्ट करतोय. सो हा एक पुन्हा एकदा क्रिएटिव्ह प्रोसेस आहे आणि क्रिएटिव्ह प्रोसेसमध्ये अप्स अँड डाउन्स असतात. कुठेही माझ्या 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 टीमला नेहमी तेच म्हणणं असतं, की कुठेही ती गोष्ट कधीही आपल्या डोक्यात जाऊ नये ह्याची आपण खूप जास्त पद्धतीने काळजी घेतली पाहिजे. कारण का क्रिएटिव्ह फील्ड आहे आणि आपण आपलं काम सातत्याने करत राहूयात. ते एक नंबर किंवा ते जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस आहे, हे बाय प्रॉडक्ट आहे. त्यामुळे येस, नेहमीच अख्खी टीम जिंकल्यानंतर कॅप्टन जातो ती ट्रॉफी घ्यायला. पण त्या कॅप्टननी हे विसरू नये, की तो त्या टीमचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे. त्यामुळे आय एम रिप्रेझेंटिंग द एंटायर टीम. दुसरी फार महत्त्वाची गोष्ट, काय आवडतं, काय नाही आवडत, तर मी ह्याचं श्रेय माझ्या बॉसेसना देईन. कारण आम्ही जेव्हा स्ट्रगल करत होतो, की चांगल्या गोष्टी आहेत, नाही आहेत, तेव्हा फक्त
फक्त आपल्याच भाषेत का? मग इतर भाषेत सुद्धा काही चांगल्या गोष्टी असतील, त्या आपण आपल्या भाषेत का नाही सांगू शकत? एखाद्या वेगळ्या भाषेतलं पुस्तक जर तू वाचलंस, तर तुला वाटतंच ना, की आपण हे आपल्या भाषेत करावं. हं. कितीतरी वेळ असं झालं, की इंग्लिश नॉव्हेल वाचलंय, त्याच्यावरनं आपण काही आयडियाज घेऊन किंवा इन्स्पायर होऊन मराठी गोष्टी केल्यात. कितीतरी वेळा मराठीतल्या गोष्टी इन्स्पायर होऊन वेगवेगळ्या भाषांमध्ये झाल्यात. गोष्टीला भाषा नसते. त्यामुळे ती जेव्हा कल्पना मला माझ्या बॉसेसने दिली, तेव्हा ती मी ताबडतोब एक्सेप्ट केली. कारण का मला सुद्धा असं वाटतं, की कोणत्याही कलाकृतीला, कोणत्याही गोष्टीला मर्यादा नाही आहे भाषेची. आज बंगाली भाषेतल्या काही गोष्टी तुला आवडतील, तू मराठीत करशील. मराठी भाषेतल्या काही गोष्टी आवडतील, तू तमिळ, तेलुगूमध्ये करशील. जेवढे जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांपर्यंत एखादी कलाकृती पोहोचते, ती फार गरजेचं असतं आणि तिथून मला असं वाटतं, आम्हाला खूप जास्त प्रमाणात बेस मिळाला चांगल्या गोष्टींचा. त्या आपल्या माध्यमात येऊन, आपल्या आपल्या रिजनमध्ये येऊन, आपल्या आपल्या परंपरेत, आपल्या आपल्या संस्कारांमध्ये, आपल्या फेस्टिवल्समध्ये, आपल्या दैनंदिन आयुष्यात ते कसे ॲडॅप्ट करणं, ही खूप एक मोठी कसरत असते आणि मला असं वाटतं, आमची जी कंटेंटची, मार्केटिंगची, कन्झ्युमर इन्साईट्सची, पी-आरची, त्याच्यानंतर एक डिजिटलची, ऑन एअर प्रोग्रॅम, प्रोमोसची, ही सगळी एक जी कमर्शियल टीमची, ही सगळी एक यंत्रणा आहे. त्यांना ते ॲडॅप्टिंग खूप छान जमलं आहे आणि त्यांना त्या गोष्टी रसिक प्रेक्षकांपर्यंत कशा पोहोचवायच्या आहेत ना, ह्याची एक खूप करेक्ट आयडिया आहे. त्यामुळे मगाशी म्हटल्याप्रमाणे ही अख्खी एक टीम आहे, जी आज अशा पद्धतीने अ, मालिका बनवते आणि त्यांना ते यश मिळतंय. आणि म्हणजे सर मला अजून एक गोष्ट सांगायला आवडेल, की अजून एक इतिहास असा घडला, की रिएलिटी शोमधला बिग बॉस हा सीझन जो होता, हायेस्ट टी-आर-पीवाला होता. होय. की म्हणजे इतके सीझन्स झाले, त्यानंतर हा सीझन सर्वात जास्त टी-आर-पीवाला होता. मी पुन्हा तेच म्हणतोय, की हे सगळं रसिक प्रेक्षकांचं प्रेम आहे, की ते आपल्या भाषेतलं कंटेंट एवढ्या आपुलकीने आणि आवर्जून पाहतायत. बरं, एक लेखक, एक दिग्दर्शक, मालिका दिग्दर्शक, सिनेमाचा दिग्दर्शक, पण कुठेतरी एक गोष्ट अजूनही तुमच्यात आहे, ती म्हणजे तुमच्यातला अभिनेता. सो त्या अभिनेत्याला तुम्ही कधीच मरू देत नाही. म्हणजे एक असतो ना, की एक अभिनेता असतो, की म्हणजे मला असं वाटतं, की आमिर खान कसा एक परफेक्शनिस्ट आहे. तो थोडा वेळ घेतो. थोडा वेळ म्हणजे खूप वेळ घेतो आणि मग एकदाच येतो. तसं तुमचं काहीसं आहे. म्हणजे तुम्ही जरी सिनेमात नाही दिसलात आम्हाला, मालिकांमध्ये नाही दिसलात, पण नाटकांमध्ये तुम्ही दिसता. कारण थिएटर तुम्ही अजूनपर्यंत सोडलेलं नाही. कारण इतकी मोठी कामं करून परत थिएटर करणं फार कौतुकास्पद आहे सर. काय सांगाल याविषयी? एकतर आमिर खान हे फार मोठं नाव आहे. त्यामुळे तुम्ही आमचे मराठीतले आमिर खान नको, आहात नको. सर. असं असं म्हणू नका. असं प्लीज म्हणू नका. अ, दुसरी फार महत्त्वाची गोष्ट माझी सुरुवात नाटकापासून झाली आणि मला फार असं वाटतं, की प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलीला किंवा मुलाला 2 वर्ष, 1 वर्ष तरी या नाट्य शिबिरात किंवा नाट्यशास्त्र किंवा ह्या यंत्रणेत टाकावं. किंवा ते नवरस शिकवावे. नवरस शिकवायपेक्षा ना तो प्रोसेस शिकवावा. हां. नेसेसरी नाही आहे, की तुमची मुलगी किंवा तुमचा मुलगा थिएटर ॲक्टरच होईल. तो इंजिनिअर, आर्किटेक्ट, डॉक्टर, आज अनेक प्रोफेशन, कुक, शेफ, एनिथिंग, पायलट वगैरे, आय मीन सी-ई-ओ, काही आयुष्यात काही होऊ शकतं. पण एक डिसिप्लिन जो हा प्रोसेस शिकवतो ना, ते फार महत्त्वाचं असतं. टीमवर्कचं महत्त्व काय असतं, हे फार जास्त शिकवतं हे थिएटर ॲक्टिव्हिटी. कारण का मोजकी 4 माणसं जर समोर असतील थिएटरमध्ये, पण त्याच्या मागे जी 40 माणसं असतात ना, त्या 40 माणसांमध्ये ती 4 माणसं योग्य पद्धतीने कॉस्ट्यूम चेंज करून, डायलॉग बनवून, हातात प्रॉपर्टी घेऊन लोकांच्या नजरेसमोर येतात. किंवा तुम्ही त्या 4 व्यक्तींपैकी असाल, तर तुमचं पाठांतर, नाटक जर 2 अंकी असेल, तर 2च शॉट्स असतात. मध्यंतरापर्यंत 1 शॉट असतो, मध्यंतरानंतर एक 1 शॉट असतो. मग रोज तुम्ही रसिक प्रेक्षक आल्यानंतर न चुकता, न फंबल करता त्यांना तोच अनुभव देत राहता लाईव्ह. ह्याच्यात तुमच्या लेव्हल ऑफ कॉन्सन्ट्रेशन्स फार महत्त्वाचे असतात. त्यामुळे एक डिसिप्लिन येते प्रत्येक माणसाला, ज्यांनी थिएटर केलं आहे. मला फार असं वाटतं त्या डिसिप्लिनसाठी थिएटर करणं फार गरजेचं आहे. माझी सुरुवात एक थिएटर ॲक्टर म्हणून झाली. मला त्याचा फार अभिमान आहे. त्याने मला खूप जास्ती गोष्टी शिकवल्या आणि कुठेतरी ह्या फील्डबरोबर कनेक्टिंग राहणं फार गरजेचं आहे मला. आज मी ॲक्टिव्हली ॲक्टिंग कॅमेरासमोर करत नाही किंवा सिनेमे करत नाही आहे. पण
मला मनापासून माझ्या चॅनलचे खूप आभार मानायचे आहेत, की त्यांनी माझ्यातल्या ह्या कलाकाराची गरज जाणून घेतली किंवा हे जाणून घेतलं, की मुळातच आपण सतीशला तो इंडस्ट्रीमध्ये काय काम करत होता त्याच्यामुळे हायर केलं आहे. त्यामुळे त्याचं कनेक्ट त्या लोकांबरोबर सतत राहणं फार गरजेचं आहे. ही माझी गरज आहे. एक माणूस म्हणून मला माझ्या इंडस्ट्रीबरोबर कनेक्टेड राहणं फार गरजेचं आहे. आज मी चॅनलमध्ये जरी काम करत असलो, तरी मला त्या माणसांमध्ये जाऊन काम करणं ही माझी गरज आहे. मला त्यांच्यासोबत राहायचं आहे. मला त्यांच्यासोबत ती जर्नी बघायची आहे. आज नाटकात काम करत असल्यामुळे मला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा, वेगळ्या पद्धतीने विचार करायची क्षमता मिळते. एका दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करायचा अनुभव पुन्हा एकदा मिळतो. त्याच्याकडनं इन्स्ट्रक्शन्स घ्यायला मिळतात. त्याच्याकडनं मला शिकायला मिळतं. आय एम अनलर्निंग मायसेल्फ अँड अगेन लर्निंग. जेव्हा तुम्ही कलाकार म्हणून एका दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करता, तेव्हा त्यांनी हां, इथून उजवीकडे जा. का जाऊ? हां, असं आहे. ओके, करेक्ट आहे. तो एक लर्निंग प्रोसेस आहे. ते शिकता येतं मला. माझ्या को ॲक्टरकडनं शिकता येतं. आज मी सुदीप मोदक सारख्या एका खूप यंग कलाकाराबरोबर आणि लेखकाबरोबर काम करतोय. आज चैत्राली गुप्ते नावाच्या एका अभिनेत्रीबरोबर काम करतोय, जिच्याबरोबर मी कधी काम केलंच नाही. ती अनेक वर्ष म्हणजे मैत्रीण आहे, पण आम्ही कधीच एकत्र काम केलं नव्हतं. आज वेगवेगळ्या लोकांबरोबर पुन्हा एकदा इंटरॅक्टिव्ह काम केल्यामुळे ते कसे रिॲक्ट होतात, त्यांचे विचार काय आहेत, ते अजून काय-काय करतात, ह्याच्यामुळे मी अपग्रेडेड राहतो आणि प्रत्येक कलाकाराला किंवा प्रत्येक माणसाला त्याच्या स्किल बरोबर आणि विथ चेंजिंग टाईम्स अपग्रेड होत राहणं आणि पुढे सरकणं फार महत्त्वाचं आहे. ते पाणी साठून राहिलं ना, तर ते शेवाळं जमेल आणि तेवढंच मी स्वतःला सांगतोय, की तसं तसं होता कामा नये आपल्यासोबत. पुढे सरकणं फार गरजेचं आहे. यंगर जनरेशनबरोबर काम करणं इतकं महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुम्हाला बदलता काळ कळतो आणि आपण सुद्धा आपल्या कामात काय करत राहणं गरजेचं आहे हे कळतं. जेणेकरून आपण काहीच करत नाही म्हणून राईट ऑफ होण्याची शक्यता आपण स्वतःची टाळतो. त्यामुळे नाटकात काम करणं, कंटेम्पररी लोकांबरोबर सतत राहणं आणि काम करत राहणं ही माझी स्वतःची गरज आहे म्हणून मी नाटकात काम करतो. क्या बात आहे सर! म्हणजे आता इतर जे ॲक्टर्स आहेत किंवा इतर जे दिग्दर्शक आहेत, त्यांनी आता स्वतःचं एक नाटकासाठी प्रोडक्शन हाऊस ओपन केलं. सो तुमची अशी इच्छा आहे का, की नाटकासाठी एक प्रोडक्शन हाऊस असावं किंवा नाट्य चळवळ सुरू करावी ह्याच्यासाठी काहीतरी तुमचे नाही, ह्या प्रयत्न फार असणार आहे काय? ह्या फार मोठ्या गोष्टी आहेत हं. आणि ते मला नाही जमणार. कारण मला म्हणजे आज तुमच्यासोबत बोलताना किंवा तुमचा अनुभव ऐकताना मला एक गोष्ट आता प्रेक्षकांना सांगावीशी वाटते, की मी आज एका परिपूर्ण कलाकारासोबत बोलतोय. अरे बापरे! कारण इतकी उंची गाठून सुद्धा पाय जमिनीशी कसे ठेवायचे ना सर, हे तुमच्याकडून आज आम्हाला शिकायला मिळालं. आणि थिएटर म्हटलं तर आपला जीव असतो, हो, आपलं ॲब्सोल्युटली, काळीज असतं आपलं ते. ॲब्सोल्युटली. आणि आपण त्यामुळे प्रेम त्यामुळे निर्माता किंवा अशी एक संस्था निर्माण करणं किंवा चळवळ सुरू करणं, अशी चळवळ हा फार मोठा शब्द आहे. त्यामुळे ते तर नाहीच, पण निर्मिती संस्था सुरू करून स्वतःचं नाटकाचं प्रोडक्शन हाऊस सुरू करणं ह्याला सुद्धा एक वेगळा अनुभव लागतो. हे माझं जेमतेम चौथं नाटक आहे आयुष्यातलं. ऑल द बेस्टच्या आधी मी टुरटूर नावाचं नाटक केलं होतं, त्याचे 40 प्रयोग केले होते आम्ही. पुरुषोत्तम बेर्डेंचं. पण ते केदार शिंदेनी केलं होतं तेव्हा. अच्छा, त्यांनी डिरेक्ट होय. केलं होतं. माझं श्रेयस मकरंद अनासपुरे, अंशुमन विचारे, पराग कुलकर्णी, अमोल बावडेकर, असे तेव्हाची पण फळी होती, ती पण आज त्यांच्या हां. प्रोफेशनमध्ये खूप सगळी चांगलं नावं काम मोठी आहेत करतात. आज. त्याच्यानंतर ऑल द बेस्ट केलं. त्याच्यानंतर 19 वर्षांनंतर मी परफेक्ट मर्डर हे नाटक केलं होतं आणि त्याच्यानंतरच्या 3.5 वर्षांनंतर मी आता पुढच्या शुक्रवारी 7 वाजता हे अजित भुरे निर्मित आणि नीरज शिरवेकर दिग्दर्शित नाटक करतो, जे सुदीप मोडकनी स्वतः लिहिलं आहे आणि त्याच्यात सुदीप कामसुद्धा करतो आहे. फार फार महत्त्वाचा विषय आहे. आणि ह्या गोष्टी आपल्या उंबरठ्यापर्यंत येऊन ठेपल्यात. आपल्याला माहिती आहे नेस्कोमध्ये काय झालं होतं. हं. त्यामुळे फार महत्त्वाचा विषय आणि आजच्या काळाची जी गरज आहे. आज लोकांना जर सर्वात जास्तीत जास्त काही हवं असेल ना, तर ती उमेद आहे आणि हे नाटक उमेद देऊन जातंय, होप देऊन जातंय. हे नाटक खूप मोठी पॉझिटिव्हिटी देऊन जातंय, की मदत मागण्यात, मदत घेण्यात काहीच कमीपणा नाही आहे. तर हे नाटक आजच्या काळासाठी, आजच्या पिढीसाठी फार महत्त्वाचं आहे आणि फार सुंदर लिहिलं आणि दिग्दर्शित केलं आहे नीरजने. ज्या नाटकाचं नाव आहे पुढच्या शुक्रवारी 7 वाजता. पुढच्या शुक्रवारी 7 वाजता. म्हणजे
प्रत्येक दिग्दर्शकाच्या आयुष्यातला एक शुक्रवार असतो ना, जो त्याचा एक लाईफ चेंजर ठरतो. बरोबर आहे. तर ह्या शुक्रवारमध्ये आपल्याला काहीतरी वेगळं पाहायला मिळणार आहे. सो पुढच्या शुक्रवारी 7 वाजता हे नाव जरी असं असलं की लोकांना असं वाटेल की फक्त शुक्रवारी प्रयोग होतात काय याचे, तर तसं नाही. नाही, त्या नाटकाचं नाव पुढच्या शुक्रवारी 7 वाजता आहे, पण याचे प्रयोग शनिवार आणि रविवारी होतात, बँक हॉलिडेजला सुद्धा होतात.